आजचं जे काही सत्र तुमच्या समोर मी मांडणार आहे, स्क्रीनवर दिसतंय आयुर्वेद व्यासपीठ नावाची आमची संघटना आहे. त्याच्या वतीने आम्ही गेले 25 वर्ष वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये ही लेक्चर्स अरेंज करतो. आता बघा, तुम्ही लहानपण होत्या, चौथी पाचवी मध्ये होत्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चौथी पाचवी मध्ये जेव्हा तुम्ही होत्या तेव्हा तुम्हाला असं लेक्चर द्यायला कोणी डॉक्टर आले होते का? पण आता मात्र आले का बरं? कारण तुम्ही समजू शकता, बरोबर आहे? ती क्षमता तुमच्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता, राईट? तर आताच आपलं जे काही सेशन आहे यामध्ये असं काही होणार नाही. आम्ही किती मगाच्या गोष्टीसारखं भाषण देत बसणार. मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, चालतील का? आणि मला अपेक्षित आहे की तुम्ही उत्तर द्यावी. का प्रश्न विचारणार? परीक्षा नाही ही. पण मला नेहमी असं वाटतं की मी प्रश्न विचारले आणि तुम्ही काहीतरी विचार जर केला ना, तर ते माझं बोलणं किंवा तो संवाद हा खूप खोल जातो. कारण तुम्ही आत्ताच सांगितलं की लहानपणी तुम्हाला असं कोणी सांगायला आलं होतं, पण आज का सांगतोय? कारण आम्ही कुठे झालो आहोत, राईट? मग जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या शरीराचे वाढीचे 3 टप्पे असतात. सांगू शकता? जन्मापासून मृत्यूपर्यंत. बोला. हे बघा, ऐकून घाबरू नका. माझ्या मते कोणतंही उत्तर कधीही 100% चूक नसतं. ते आयतर 10 पासून 100 पर्यंत बरोबर असतं. चुकल्या तरी तुम्ही उत्तर दिले याचा मला आनंद होतो. कारण ज्या मुली उत्तर देतात ते विचार करतात. तर उत्तर हे कधी 100% चूक नसतं. मला उत्तर देणाऱ्या मुली यासाठी आवडतात, ते काहीतरी विचार करतात. आता आमची शिक्षण पद्धती कसं शिकवते? पटलंय का बघा? तुम्हाला आधी सगळी उत्तरं सांगितली जातात. म्हणजे कसं? धडा शिकवला म्हणजे काय झालं? आणि मग तुम्ही प्रश्न सोडवायचे, बरोबर आहे? आयुष्यात बाळांना असं होत नसतं. आयुष्यामध्ये आधी आपल्याला प्रश्न पडतात आणि मग उत्तर शोधावी लागतात. पण आमच्या मेंदूला अशी सवय झाली ना की पहिले उत्तर सांगा आम्हाला, मग आम्ही प्रश्नाचा विचार करू. पण आपल्याला आयुष्याच्या या सगळ्या पटलावर यशस्वी व्हायचे. आजचं हे लेक्चर तुम्ही आता मोठ्या झालेल्या मुली आहात, म्हणून तुम्हाला जे आहे ते आज काहीतरी शिकवणार आहे. स्वतः विषयीची सगळी जागरूकता तुमच्याकडे येणार आहे. जाणून घ्यायचंय स्वतःविषयी सगळं. चला, आता प्रश्नाचं उत्तर. जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीराच्या वाढीचे 3 महत्वाचे टप्पे सांगा. बरोबर ना? बालपण, तरुणपण, 3 टप्पे. राईट. तुम्ही कुठे आहात? व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही तरुणही नाही आणि बालही नाही. तुमची मधली अवस्था आहे. आपण इथे या स्लाइड मध्ये बालपण म्हणजे छोटीशी कळीचं रूपक दाखवलेलं आहे. आणि जेव्हा तरुण मुलगी होते तेव्हा पूर्ण परिपूर्ण त्याच्या क्षमतांनी उमललेलं फुल दाखवलं. बघा, ही जी कळी आहे तिच्यावर जर कीड पडली, झाडाला पाणी दिलं नाही, ही कळी कोणी कुस्करून टाकली तर होईल का? आज आपल्याला ती बालपणातली जी कळी आता किशोरावस्थेमध्ये आलेली आहे ती तिच्या पूर्ण क्षमतांनी विकसित झाली पाहिजे आणि तिने आयुष्याचा परिपूर्ण आनंद घेतला पाहिजे. हा आपला या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ठीक आहे, समजला उद्देश? नेक्स्ट प्लीज. आता विकासाच्या अवस्था, मी मगाशी वाढीच्या अवस्था म्हटलं. आपल्या शरीराचा विकास, त्यातला एक शारीरिक विकास तुम्ही सांगितला, बाल, तरुण, म्हातारपण. तर अशा 5 स्तरावर आपल्या शरीराचा विकास होत असतो. सांगू शकता? पहिला विकास तर सांगितला मगाशी, कोणता? शारीरिक विकास. दुसरा मानसिक. तिसरा मोठ्याने बोला. मी काय सांगितलं? बोलणारे मुली मला आवडतात. आता तुमचा सगळ्यात जास्त विकास कशाचा चालू आहे? शाळेत येऊन बौद्धिक विकास. राहिले 2, शारीरिक, मानसिक, बौद्धिक. 2 राहिले कोणते? सामाजिक. कोणतरी बरोबर बोला. आणि शेवटचा विकास
ज्याचा अंतर्भाव दुर्दैवाने आमच्या शिक्षण पद्धतीत नाहीये म्हणून कुठेतरी भरकटणं सुरू झालंय तरुण पिढीचं. शेवटचा विकास आरोग्य, आर्थिक नाही, आर्थिक पण नाही. मी उत्तर तुम्हाला नाही सांगणार, मी उत्तरापाशी देणार आहे तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये अशी गोष्ट आहे जी निघून गेल्यावरच समजते, तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आपल्या शरीरातली एक गोष्ट अशी आहे की मला समजत नाही, पण ती निघून गेली की कळतं. जे मेल्यावर जातं निघून, गेलेल्या माणसाच्या शरीरात. पाचवा विकास आहे आत्मिक म्हणा किंवा आध्यात्मिक विकास. पटतंय का 5 स्तरावर विकास होतो? ओके, आपण आता शेवटचा विकास आपण आधी पाहूया. आपण आध्यात्मिक म्हटलं, मी म्हटलं दुर्दैवाने आज आध्यात्मिक जो विकास आहे त्या दृष्टीने कुठेच प्रयत्न होत नाही, ना कुटुंबामध्ये ना समाजामध्ये. आपल्याकडे दर्शन नावाची दर्शन शास्त्र आहेत, 6 दर्शन आहेत. आता हे अभ्यासात नाहीये, पण ऐका, कधीतरी आयुष्यामध्ये उत्सुकता वाटेल ना तेव्हा तुम्ही कसं काहीतरी वाचता, तुमच्या लक्षात येईल मी हा शब्द कधीतरी ऐकलेला आहे. तसं तैत्तरीय नावाचं उपनिषद आहे, त्यातलं हे वाक्य. आपल्या समाजातल्या काही लोकांना असं प्रश्न पडला की हे काय, जन्म घ्यायचा मरायचं, जन्म घ्यायचा मरायचं, हे सगळं चक्र चालू आहे, हे कशासाठी चालू आहे? असं काही लोकांना प्रश्न पडला. असं पडतो का आपल्याला प्रश्न, माझा जन्म कशासाठी झालाय? असं कोणाला कधी प्रश्न पडला का? पडलाय का तुम्हाला? आणि ज्या व्यक्तीला प्रश्न पडतो ना ती आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त समाधानी, आनंदी आणि यशस्वी व्यक्ती असते. लक्षात घ्या मुली. शिक्षणाचा उद्देश खरा काय आहे? तुम्हाला शिक्षित करणं नाहीये. शिक्षणाचा उद्देश, माझं मत नाही हा, शिक्षण शास्त्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठं संशोधन केलेलं आहे, काम केलेलं आहे. असे जे कृष्णमूर्ती, खलील जिब्राल हे सांगतात, शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे तुमच्यामधलं कुतूहल जागृत करणं. कुतूहल शब्द समजतो, क्युरिओसिटी. हे जर जागृत झालं ना तर मला आयुष्याचा उद्देश कळतो. मग ह्या लोकांना प्रश्न पडला की आता भारतीय परंपरेमध्ये किंवा खूप धर्मांमध्ये पुनर्जन्म मानलेला आहे, हे कशासाठी चालू आहे? जन्म घ्यायचा मरायचं, जन्म घ्यायचं मरायचं कशासाठी आहे? मग ते सांख्य नावाच्या दर्शनकर्त्यांकडे गेली. 6 दर्शन म्हणजे त्यातलं सांख्य दर्शन. त्यांना विचारलं हे कशासाठी चालू आहे? तेव्हा ती काय सांगतात माहितीये का? आपल्या तत्वज्ञानामध्ये आत्मा मानलेला आहे. आता पुन्हा मी जन्म घेतो म्हणजे तो आत्मा एक दुसऱ्या शरीरात जन्म घेतो, बरोबर आहे? म्हणजे बाळ जन्माला घेतो तेव्हा त्याच्या शरीरात आत्मा, नुसतं स्त्री बीज आणि पुरुष बीज आपण तर रिप्रोडक्शन मध्ये पाहणार आहोत, ते एकत्र येऊन नाही जन्मणार आहोत, त्यात आत्मा प्रवेश करावा लागतो. मग तो आत्मा प्रवेश करतो. का करतो? तर मागच्या जन्मामध्ये मी ज्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत ते त्याला चांगलं माहिती असतं, कारण ते चुकीच्या कर्माचे संस्कार घेऊन तो गेलेला असतो. शरीर नेत नाही, बाकी इंद्रिय काहीही तो नेत नाही, पैसा नेत नाही, पण संस्कार घेऊन जातो. आणि मग ते आपल्याला माहिती असतं की ह्या चुका या मागच्या जन्मात केलेल्या आहेत, त्या चुका मला सुधारायच्या आहेत म्हणून मी जन्म घेत आहे. पण काय म्हणतं, जन्म झाल्यावर काही वर्ष त्याला हे स्मरण असतं आणि नंतर तो विसरून जातो. आता या वाक्याचा अर्थ काय आहे? अहम ब्रह्मास्मी त्वं तत्त्वमसि. संस्कृत शिकता का तुम्ही? नाही शाळेमध्ये. ओके, अहम म्हणजे मी, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा कोण? ब्रह्मा कोण आहे? देव. अस्मी म्हणजे आहे. याचा अर्थ काय झाला? मी ब्रह्म आहे. त्वं तत्त्वमसि, त्वं म्हणजे तुम्ही सर्व, तुमच्यामध्ये पण तेच तत्व आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी पण देव, तुम्ही सगळे देव. आपण देव आहोत. आता संभ्रम निर्माण झाला. काही जणींना वाटते काही जणी उत्तरच देते, काय सांगा बघ देव आहे की नाही. देव कोणाला म्हणतो आपण? जो सर्व गुण संपन्न असतो. आता काही जणींना वाटते हो मी देव आहे, तिला वाटतंय की मी सर्व गुण. काही संभ्रम असेल कारण मला माहिती आहे माझे दोष आहे. अरे ते आत्म्यालाच माहिती मी चुका केलेल्या आहेत म्हणून तर आलाय ना तो. आणि ज्या व्यक्तीला कळतं माझ्या
चुका आहेत तो सुधारण्याची शक्यता असते. ज्याला वाटतच नाही मी चुकतो तो सुधारेल का कधी? खूप राग येतो काही माणसांना आणि मग आम्ही सांगितलं अरे रागाचे दुष्परिणाम तुला होत आहेत, तुला हार्ट अटॅक येईल भविष्यात, ती रागाची जबाबदारी तू घे. तू काय म्हणतो नाही तिच्यामुळे त्याच्यामुळे राग येतो, तू निर्माण करतो ना. तो म्हणतोय का रागव म्हणून? तू ठरवलंय रागायचं ते शांतपणे प्रतिक्रिया द्यायची. तसं हा जो मी खरंच देव आहे का हे आपलं उत्तर नाही आहे. पण मग हे उपनिषदातलं वाक्य चुकीचं ठरतंय. पण ते चुकीचं नाहीये का नाही आपण चेक करूया. जन्म झाल्यापासून साधारण 2 वर्षापर्यंतचं बाळ जरा डोळ्यासमोर आणा. त्याच्यामध्ये किती दुर्गुण असतात, त्याला किती राग येत असतो, मत्सर असतो, द्वेष असतो का? छोटं बाळ आहे जन्मल्यापासून 2 वर्षापर्यंतच, त्याच्यामध्ये सगळे दुर्गुण आहेत का? नसतात. म्हणून कोणत्याही छोट्या बाळ किती लाभवी असतं पण घ्यावं असं वाटतं ना आपल्याला. त्याच्यापेक्षा थोडं मोठं होऊ दे की ते त्याचं दुर्गुण दाखवायला सुरुवात करतं. म्हणजे हे वाक्य खोटं नाहीये. मी खरंच जन्मतः ब्रह्मस्वरूप होते, देवस्वरूप होते, पण नंतर मी माणूस बनायला लागलेली आहे. म्हणून माझा आत्मिक विकास म्हणजे काय तर माझ्यामध्ये जे दोष आता हळूहळू मी आणायला सुरुवात केली ते काढून टाकायचे. दोष निघाले तर होऊ का आपण सर्व गुण संपन्न? निश्चित होऊ ना, हो ना. पण आधी मला दोष कळायला पाहिजे ना. मग मी कशा पद्धतीने चुकीचं वागते किंवा षड्रिपू जे आहेत ते माझ्यामध्ये जे काही येतात ते कशामुळे येतात, तर त्याचं एक सोपं उत्तर पण आपल्याला संस्कृतमध्ये लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही जी कर्म करताना कर्माचं फल तुमचा आत्मा घेऊन जातोय. मग असं सांगितलं त्याच्यामध्ये काया वाचा मने अशा 3 पद्धतीने आपण चुका करत असतो. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलून आणि मन म्हणजे मला पटतंय का? आता काया म्हणजे आता मारत नाही ते जाऊ दे, आई वडील पण नाही, शाळेत पण प्रत्यक्ष मारणं, खून करणं, हत्या करणं हे झालं शरीराने केले. वाचा म्हणजे हे तर दुधारी शस्त्र आहे, हो की नाही? बरोबर आहे. कदाचित मारलेला फटका विसरून नाही पण बोललेला आयुष्यभर लक्षात ठेवतात. म्हाताऱ्या झाल्या त्या आजी माझ्याकडे खूप सारे कंप्लेंट्स घेऊन येतात. त्यांना विचारलं तर तुम्ही फार दुःखी आहे का? माझी सासू स्वर्गात गेली तरी मी सगळं आठवणी अजून धरून ठेवलेला असतो. तुम्हाला कधीतरी लहानपणी कोणीतरी मारले, कोणीतरी रागावले, कोणीतरी तुमचा अपमान केलेला आहे, कोणीतरी तुलना केलेली आहे, हे सगळं आम्ही साठवून ठेवतो. बरोबर आहे. आणि म्हणून बोलून जे आहेत त्याचे जे बोलून होणारे दुष्परिणाम हे सगळ्यात जास्ती आहेत. मग मला बोलणं पण काळजीपूर्वक केलं पाहिजे. आणि मनात करतो का पाप आपण? चुकीचं वागतो का मनातल्या मनात? समोरच्या व्यक्तीचा द्वेष करायचा. एखादी मुलगीचं हँडरायटिंग खूप छान आहे, मग बाईक सारखं तिलाच फळ्यावर लिहायला देणार. दुसरीचं जरा बरं आहे म्हणजे तिचं 100% असेल तर दुसरीचं 95 आहे, मग ती काय म्हणते तिलाच मला नाही बरोबर करू, तिच्याविषयी द्वेष सुरू होतो. एखादी सुंदर मुलगी आहे, मुलं सारखी तिच्याकडे बघतायत पण तिचा मत्सर वाटायला लागतो. दुसऱ्याचं कौतुक झालं की हे जे काही होतं हे मनातल्या मनात केलेले द्वेष, मनातल्या मनात केलेलं पाप आहे आपल्याला किंवा चुकीची कृती. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मत्सर केला, तिचा द्वेष केला, तिला काही फरक पडणार आहे का? फरक कोणाला पडणार आहे? कारण माझ्या मनामध्ये मी वाईट विचार आलेले आहेत. बरोबर. आता आपल्याला कळालं की मी 3 पद्धतीने चुका करते. मग आपण काय करायचं की मला आता कळालंय की ही माझी चूक आहे, चूक होतीये, मग ती कशी सुधारायची? तर आपल्याला प्रार्थना मदतीला येते. ती ही प्रार्थना. बाळांनो तुम्हाला जेव्हा मी सांगते ना तेव्हा मी हे खूप वर्षांपासून हे तत्व अंगीकारले आहे. कशाचं? दोन्ही वेळा जेवताना मी ही प्रार्थना करते. नुसतं तोंडाचा पोपट पंचमी काही फायदा होत नाही बरं का. पण ती प्रार्थना म्हणत असताना उदाहरणार्थ मी सकाळी जेवत असेल तर मी काय विचार करते? रात्रीच्या जेवण्यापासून सकाळच्या जेवेपर्यंत मी या 3 पद्धतीने पुनर्रुठवले काया वाचा मने. आम्ही स्मरण करते. आणि जर असं कोणी असेल तर पहिलं अगदी सुरुवातीच्या अवस्थेत मनातल्या मनात तिला माफी मागायची तिची की चुकलं बघा असं म्हणायला नको. त्यामुळे काय झालं माझ्यामध्ये जाणीव निर्माण झाली. आपल्याकडे एक शब्द आहे ना जाणीवेचं नेणीवेमध्ये नेणं. ते नेणीव म्हणजे काय? म्हणजे मला समजायला हवं आणि मग कृतीमध्ये येईल. सुरुवातीला धाडस नसायचं. मी कोणाचा मत्सर केला असेल मी म्हणेल का
मला मी फार जेलस आहे, मला फार जेलसी वाटते तुझी, मी फार तुझ्याविषयी वाईट विचार केला असं म्हणू का आपण कोणाला? पण मला जाणवायचं की नाही, मी ठीक आहे, मला मी तिची माफी मागायचं. हळू मग पुन्हा रात्रीच्या जेवणात पण मी दिवसभर असं कोणाला केलं असेल तर माफी मागायचं. त्याच्यातून हळूहळू मला लक्षात यायला की अरे बापरे, किती वाईट वाईट चालले माझ्या आतमध्ये. पण माझी जाणीव काय होती की मला असं करायचं नाहीये. मग हळूहळू असं व्हायला लागलं की मी कोणाविषयी वाईट विचार करणं आपोआप कमी झालं. मी स्वीकार केला, हो तिचा अक्षर छान आहे म्हणून तर बाई बनवतात, पण ते डान्स छान करते म्हणून मला नाहीये. पण मग मला तिच्यासोबत थोडंफार जमेल का? प्रगती कोणाची झाली नाही. तर आपण कधी सगळ्यामध्ये एक्स्ट्रीम टेस्ट कधीच नसतो. देवाने आपलं काय टेस्ट दिलंय ते आपण शोधायचं, दुसऱ्याच्या टेस्टवर कधी कन्सर्वेशनचा करायचा नाही. हळूहळू असं झालं की मी समजा उदाहरण घेते, या वर्गात मी काहीतरी सांगते आणि या 2-4 पोरींना आपसात काहीतरी सांगते त्याचं, पण मी अलर्ट करेन काय कारण तुमचा महत्वाचा वेळ देत आहे, मी माझं पेशंट सोडून इथं आलेली आहे. तर माझी इच्छा आहे की इथं पूर्ण प्रत्येक माझं वाक्य तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे, कारण ते तुमच्या फायद्याचे असं पटलंय ना तुम्हाला. आणि तरीही समजा त्या मुली तिथं करतायत, तर मी 2दा-3दा मॉल करून मग मात्र माझा आवाज चढवतो की अरे मी काय डिस्टर्ब करताय, सगळ्यांच वेळ वाया घालवते असं मी जर चिडून बोलले मी जरा बोलला, कारण सगळं सांगावं लागतं ना, प्रेमाने नाही समजलं ना. आवाज चढल्यावर ते झालं तरी मी त्यांना म्हणणार की सॉरी बरं का, मला उगाच तुम्ही चिडायला लावला आणि ऐकायला बोलतो आपण तो माफी मागायला लागतो. मग मगाशी जो शब्द वापरला ना, जाणीवेचं नेहमी देणं, कळालं आता कृषीमध्ये आलं, मग होईल का पाप आपल्या हातून? आता जरी तुम्हाला संस्कृत नाहीये, आपल्याला आत्मिक विकास करायचा आहे, ती प्रार्थना म्हणतात आणि म्हणताना स्मरण करतात, होईल तुमचा विकास? नक्की होतं. मी माझ्या उदाहरणातून सांगते, मला नेहमी असं वाटतं मोठी मोठी भाषणं करायला ना ती लोकांच्या हृदयात तरी पोहोचतील जर मी तसं केलं असेल. मी नुसते भाषण देईल आणि कृती मात्र माझी शून्य असेल. आता तुमच्या मॅडम माझी सून असेल ते सांगतील मॅडम मी किती, माझी सासू किती चिडते, ते सांगतील नाही चिडू, कारण हे मी काम केलं ना स्वतःवर. मग या हृदयाचं त्या हृदयामध्ये जाईल जेव्हा हे हृदय शुद्ध असेल. म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि खरा स्वतःमधला आत्मिक विकास साधूया. पुढचा आता आपण शारीरिक विकासाकडे जाऊया. त्यामुळे सगळ्यांनी अहम ब्रह्मास्मी त्वं तत्त्वमसि नाही लक्षात राहिली प्रार्थना आठवा तरी बरोबर आहे. जेवताना करू शकता, पण प्रार्थना ना छोट्या याच्यामध्ये खूप अर्थ सामावलेला असतो म्हणून प्रार्थनेचं महत्व आहे. आता हे शारीरिक बदल जे आहेत हे तुम्हाला परीक्षेमध्ये फायद्याचे आहेत ना, मुलींना लक्षात घ्या. 8वी-9वीला जो तुमचा सिलेबस आहे, 10वीच्या सिलेबस मध्ये जर इंट्रोडक्शन तुम्ही सायन्स मराठीत शिकता का इंग्लिशमध्ये? सगळे अच्छा इंग्लिश म्हणा ठीक आहे, मी दोन्हीमध्ये बोलते. दोन्ही शब्द ज्यांना इंग्लिशला असल्या तरी मराठी सुरू येत, त्यामुळे तुम्हाला मराठी ते समजणारच आहे. तर सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स नावाचे हे कॅरेक्टर्स मुलींमध्ये डेव्हलप व्हायला लागतात. तरी होतात साधारण मुली 9 वर्षाच्या झाल्या की हे शारीरिक बदल होतात. का होतात? कारण मुलींमध्ये इस्ट्रोजन नावाचं सेक्स हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागतं. आलं लक्षात? म्हणून हे बदल होतात आपल्या शरीरामध्ये. आपल्या शरीरामध्ये या 5 अंतःस्रावी ग्रंथी आहेत, हॉर्मोनल ग्लँड्स. अंतःस्रावी ग्रंथी आहेत वरची, त्याला पीयूषम ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड म्हणतात. थायरॉइड, हिला स्वादुपिंड, हे दोन्ही अंडाशय स्त्रियांच्या बाबतीत, हे दोन्ही अंडाशय पुरुषांच्या बाबतीत. पिट्युटरी, थायरॉइड, पॅन्क्रियास, ओव्हरीज, टेस्टिकल्स. ओके, ह्या चारही ग्रंथी 2 प्रकारचे हॉर्मोन्स तयार करत असतात. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा पहिला सेट ऑफ हॉर्मोन तयार होतो, त्याला ग्रोथ हॉर्मोन म्हणतात. ग्रोथ म्हणजे वाढीचे. आणि मुलं आणि मुली जेव्हा किशोरावस्थेमध्ये येतात तेव्हा याच ग्रंथी सेक्स हॉर्मोन सिक्रेट करतात. म्हणून छोट्या मुलीचं तरुणीमध्ये रूपांतर होतं, छोट्या मुलाचं तरुण मुलामध्ये रूपांतर होतं. आता ह्या ज्या ग्रंथी त्या ग्रंथी हे स्त्राव तयार करत असल्यामुळं हे बदल होतात. काय होतात? आधी ब्रेस्ट फ्लॅट असतात, त्याला गोलाई यायला लागते. काठेमध्ये योनीच्या ठिकाणी केस यायला लागतात. मुलींची उंची वाढते, मुली सुंदर दिसायला लागतात, कमरेची हाडं रुंद होतात आणि सगळ्यात शेवटी साधारणपणे 12 ते 14 वयोगटामध्ये हे सगळे बदल झाल्यानंतर मुलींना मासिक पाळी येतात. आता 15 वर्षाचे झाले तरीही जर मासिक पाळी आली नसेल तर डॉक्टरांकडे जा.
कशासाठी हे हॉर्मोन तयार नाही झाले का, किंवा जे प्रजननाचे अवयव आहेत ते जर तुमच्या शरीरामध्ये तयार झाले नसले तर आताच त्याला स्टिम्युलेशन दिलं तर तुमची पाळी येऊ शकते. खूप वाट बघायची नाही, बरं आहे ना दर महिन्याचा त्रास नाही आणि ते बरं आहे असं समजायचं नाही. नेक्स्ट, आता यामध्ये आपण जे काही प्रजननाचे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे अवयव आहेत ते समजून घेऊया. ओके, हे गर्भाशय आहे. गर्भाशय आणि खाली योनी आहे. याचं व्हर्टिकल सेक्शन घेतलंय म्हणजे उभं कट केलंय. कशासाठी, आत काय आहे ते तुम्हाला समजावं म्हणून. सी शेप जी आहे त्याला बीजवाहक नलिका किंवा इंग्लिश मध्ये नाव दिली फॅलोपियन ट्यूब म्हणतात. आणि हे दोन्ही पांढरे अंडाशय किंवा ओव्हल्स. आता इथे काय घडतं बघूया, समजूया. दर महिन्याला पहिल्या महिन्याची पाळी आल्यानंतर 12व्या दिवशी, पाळीच्या 12व्या दिवशी दोन्हीपैकी एका अंडाशयामध्ये एक स्त्रीबीज तयार होते. हे स्त्रीबीज हळूहळू वाढायला लागतं. कसं वाढतं, कारण मगाशी आपण ज्या 4 हॉर्मोनल ग्लँड्स पाहिल्या त्यांचे जे सेक्स हॉर्मोन आहेत त्यामुळे ते स्त्रीबीज वाढतं. परिपक्व झाल्यानंतर जसं कोणत्याही झाडाचं फळ झाडावरून खाली पडतं तसं अंडाशयातून स्त्रीबीज खाली पडतं आणि बीजवाहक नलिकेचा हा जो भाग त्याला चिकटलेला आहे त्याला साधारण बोटासारखे भाग आहेत ते स्त्रीबीजाला खेचून घेतं. खेचून घेतलेलं स्त्रीबीज येतं बीजवाहक नलिकेमध्ये. आता प्रेग्नन्सी हा विषय नाहीये त्यामुळे 3 दिवस पर्यंत ते स्त्रीबीज बीजवाहक नलिकेमध्ये म्हणजे फॅलोपियन ट्यूब मध्ये राहतं. 3 दिवसानंतर स्त्रीबीज गर्भाशयामध्ये येतं आणि मासिक पाळीच्या वेळी ते मृत झालेलं स्त्रीबीज आणि गर्भाशयात साठलेला स्त्राव हे सगळं पाळीमध्ये राहतं. आता यातच प्रेग्नन्सी कशी राहते समजून घेऊ. इथं स्त्रीबीज आलंय, मग साठवलं का, समजा त्याच वेळी परत सांगते ओव्हरी मधून स्त्रीबीज बाहेर पडलं, बीजवाहक नलिकेत आलं, त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. आता पुढची प्रोसेस, समजा प्रेग्नन्सी कशी राहते तर जर या ठिकाणी स्त्रीबीज आलेला आहे आणि त्याच वेळी स्त्री आणि पुरुष यांचा शारीरिक संबंध येतो, फिजिकल इंटरकोर्स होतो, त्यावेळी योनीमध्ये इथे पुरुषाच्या लिंगामधून सीमेन म्हणजे शुक्र पडतं. त्याच्यामध्ये असतात स्पर्म्स किंवा शुक्राणू, ते स्वतः हालचाल करत असतात, शक्ती असते त्याला. ते शुक्राणू योनीमधून गर्भाशयामध्ये जातं आणि समजा इकडे स्त्रीबीज असेल तर हा सगळा पाथवे क्रॉस करून ट्यूब मध्ये येतं. ट्यूब मध्ये कोण आहे, आधीच स्त्रीबीज आहे. ती दोन्ही बीज ट्यूब मध्ये एकत्र येतात आणि 3 दिवस मग त्याचा एकत्र आल्यानंतर गर्भ तयार होतो. 3 दिवस पर्यंत तो गर्भ गर्भाशयात वाढवला जातो आणि 3 दिवसानंतर ट्यूब मध्ये वाढवला जातो आणि 3 दिवसानंतर ट्यूब मधला तो गर्भ ढकलत पुन्हा ट्यूब गर्भाशयामध्ये आणते आणि पुढचे 9 महिने तो गर्भ गर्भाशयामध्ये रुजतो, वाढतो. नेक्स्ट, आता जसं आपण पाहिलं की अंडाशयामध्ये म्हणजे ओव्हरीमध्ये स्त्रीबीज तयार झालं तर गर्भाशयात काय घडत होतं त्याच वेळी इकडे तर गर्भाशयामध्ये हा जो आतला स्तर आहे याला म्हणतात एंडोमेट्रियम. या दोन्ही स्तरांमध्ये काही फरक दिसतो, जाडीमध्ये फरक आहे. हा जो स्तर आहे हा साधारण स्त्रीबीज तयार होईपर्यंत त्याची जाडी एवढी असते. 12व्या दिवसानंतर स्त्रीबीज वाढायला लागलं की याची जाडी वाढते. कशासाठी, तर जर गर्भधारणा झाली तर तयार झालेल्या गर्भाचं पोषण करण्याचं पहिल्या महिन्यामध्ये काम या स्तराचं असतं. म्हणून मुलींनो तुमचं अतिशय महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. ज्या महिन्यापासून मुलींना मासिक पाळी येते त्या महिन्यापासून शरीर गर्भधारणेची तयारी करत असतं. तुम्ही म्हणता लग्नाचं वय 18, तुम्ही असं का म्हणताय, शरीर परिपूर्ण वाढलेलं नसतं. हे मी तुम्हाला का हा वाक्य खूप सिरियसली ऐका असं तुम्हाला का म्हटलं. आता माझा परिचय तुम्हाला नाहीये पण माझ्या परिचयामध्ये मी स्नेहालय संस्थेची विश्वस्त आहे. स्नेहालय नाव ऐकण्यासाठी तुमच्यापासून जवळच आहे. आमच्याकडे एक प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आपण कुमारी मातांचं संगोपन करतो. वेगळा म्हटलं शब्द कुमारी आणि माता. कुमारी शब्द कळतो तुम्हाला, जिचा विवाह झालेला नाहीये पण जी आई झालेली आहे. त्या मुली जेव्हा काहीतरी चूक घडते त्यांच्याकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून घडतं आणि ती मुलगी प्रेग्नंट राहते तर आधी कळत नाही बाळ आहे पोटात, पण 5व्या महिन्यानंतर जेव्हा पोट मोठं होतं तेव्हा ती मुलगी समाजात राहू शकेल का. एक छोटी चूक झालेली असते तिच्याकडून म्हणून ती मुलगी सर्वांनी चुकीची आहे का. पूर्वी अशा मुलींना विहिरीत जवळ करायचं.
नाही तर पालकच काहीतरी असं अबॉर्शन करायचं, त्यात बऱ्याचशा मुलींचे मृत्यू व्हायचे. जेव्हा ती कंडिशन पुढे गेलेली असायची तेव्हा मग अशा मुलींचं कोणीतरी त्यांचे पुढचे महिने व्यवस्थित करून तिची सुटका करून तिला पुढचा जगण्याचा अधिकार दिला पाहिजे, म्हणून स्नेहालयाने हा प्रोजेक्ट सुरू केला. तुमच्याकडे सगळ्यात लहान वयाची कुमारी माता किती वयाची आली असेल तुम्ही कल्पना करू शकता? खूपदा जेव्हा मुली असे डिस्कार्ड करून आमच्याकडे येतात ना, आणि मग त्यांना सांगितलं ना की मला माहितीच नव्हतं मॅडम मी असं होतं. आमच्याकडे 12 वर्ष 3 महिन्याची 3 महिन्याची मुलगी 5 महिन्यांची प्रेग्नंट आली. लक्षात घ्या मुलींनो, हे जे घटना घडतात माझ्याकडे ऐका. आपल्याला ना तुम्हाला थोडंसं हे का सांगितलं, कारण समाजाचं वास्तव आम्हाला माहितीच नसतं. काय वाटतं ते भयंकर घटना घडतात ना, रेप बीप होतात ना, ते लांब तिकडे कुठेतरी होतं, आमच्या जवळपास काही होत नाही असं आम्हाला वाटतं. दुर्दैवाने असं नसतं. त्या मुलीवर हा प्रसंग आणणारी व्यक्ती कोण होती हे ऐकलं तर तुम्ही अजून हादरता. ही मुलगी तिच्या वडिलांपासून वेगळी. सगळे वडील वाईट नाहीत, सगळे पुरुष वाईट आहेत. तुम्ही समाजाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन वाईट होऊ नये असं वाईट बाबा असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये. फक्त आता तुम्ही मॅच्युअर झालेले आहात, तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही आता बदललेला आहे. जाणवतं ना रस्त्याने जाताना अनावश्यक स्पर्श, नको ते गोचरे डोळे जाणवतात ना आपल्याला, तेव्हा जागरूक राहणं गरजेचं असतं. अशा जेव्हा केसेस आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही पाहिलेलं असतं त्या मुलींच्या सगळ्यात जवळच्या माणसांनी अत्याचार केलेले असतात, ज्यांना माहिती असतं मुलगी आता एकटी घरी असेल, घरात कोणी नसेल, किंवा ज्या अशा शेळपट मुली असतात ना वेड्यासारख्या की त्यांना कळतच नाही, मॅच्युरिटी दाखवत नाही, अशाही मुली या गोष्टीला बळी पडतात. तर म्हणून मगाशी ज्या वाक्यापासून सुरुवात झाली होती की ज्या महिन्यापासून पाळी सुरू होते तेव्हापासून गर्भधारणा कधीही मुलींना होऊ शकते, त्यामुळे आपल्याला अलर्ट राहायचं आहे. असा एखादा प्रसंग ठीक आहे, स्नेहालय सारखी संस्था मागे उभी राहते, पण मुलींना त्या प्रसंगातून बाहेर काढणं निघणं हा सोपं नसतं. माझं महिन्यातून एकदा त्या मुलींचं काउन्सिलिंग असतं. तेव्हा एक 14 वर्षाची मुलगी होती. केअरटेकर मला म्हणे मॅडम तिला जरा समजून सांगा ना की जेवणच करत नाही, 7 महिन्यांची प्रेग्नंट, हिमोग्लोबिन फक्त 7 वर ही जेवतच नाही. तिला जवळ घेतलं का मला का नाही जेवते, मला म्हणजे मला आईशिवाय जेवणच जात नाही. आता आईला नाही संस्था सांभाळू शकत ना, संस्था किती जणांचा खर्च केला. तर हे जसं की म्हणून ती दुःखी होती, ते बाळाचा नंतर आम्ही अडॉप्शनला जातो तो सगळं भाग पुढे वेगळा आहे. पण त्या मुलीनं जो ट्रॉमा घेतला ना, आणि तेव्हा तिचं वाक्य होतं मॅडम मला माहितीच नव्हतं हे असं होतं. तिने करणारी व्यक्ती फार जागरूक होती, तिला हे सगळं समजलं होतं. तुमच्या सिलेबसमध्ये एसटीडी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस 8वी पासून आले का आले, कारण तुमच्या शरीरामध्ये जे सेक्स हार्मोन तयार होत आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये भिन्न लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण येणारच आहे. तुम्हाला अपोजिट सेक्सच्या व्यक्तीविषयी प्रेम वाटणार असेल, पण त्या प्रेमाचं रूपांतर जर यामध्ये होणार असेल तर तो आयुष्यभरासाठी मोठा ट्रॉमा असतो, प्रचंड मोठा धक्का, हादरले पण असतं. तर आपल्याला तिथे जायचं. आपल्याशी उद्देश सांगितलं काय, छोट्या काळीचं सुंदर फुलामध्ये रूपांतर झालं पाहिजे, ती मध्ये कुस्करली जाऊ नये, ती रोगट होऊ नये, ती नैराश्याने ग्रस्त होऊ नये, हा आपला याचा उद्देश आहे. मग तो जर गर्भ आला तर त्याचं पोषण हा स्तर करतो. आता प्रेग्नन्सी हा विषय नाहीये. मग ही जी स्लाइड आहे त्यामध्ये काय दाखवलं, महिनाभर जे काही साठलेलं रक्त आहे ते रक्त मासिक पाळीच्या काळामध्ये आणि मृत झालेलं स्त्रीबीज हे दोन्ही पण मासिक पाळीच्या काळामध्ये बाहेर येतं. आता नेक्स्ट ही पाहिजे, ही समस्या घेऊन सुद्धा हल्ली खूप मुली येतात. मासिक पाळी किती दिवसात तरी यायला पाहिजे, चक्र किती दिवसांचं हवं, 28 दिवसांचं बुकिश पिक्चर आहे. 28 ते 32 दिवसांमध्ये मासिक पाळी आली ओके. पहिल्या वर्षी, आता याचा सायंटिफिक भाग बघा, पहिल्या वर्षी पाळी सुरू झाल्यामुळे पाळी अनियमित असू शकते, डॉक्टरकडे त्याची गरज नाही. पण 1 वर्ष होऊन गेलं आणि तरीही तुमची पाळी नियमित नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागेल, कारण ही समस्या आता प्रचंड वाढायला लागलेली आहे. पीसीओएस आणि एंडोमेट्रियोसिस एक पुढे अजून एक आजार आहे. या 2 समस्याग्रस्त महिला जगभरामध्ये मध्यत्वाच्या म्हणून आमच्याकडे येतात. या समस्या असणाऱ्या मुलींना भविष्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला त्रास होतो. तुम्ही म्हणतात प्रेग्नन्सीला अजून 10 वर्ष आहेत, पण पायाभरणी सुरू झाली आता. काय घडतं या मुलींच्या बाबतीमध्ये विशेषतः, मला आता 28 वर्ष झाली प्रॅक्टिसला,
माझ्या असं लक्षात येतंय की 10वी पर्यंत 11वी पर्यंत 10वी 11वी मध्ये 2 टप्प्याला मुलींच्या पाळीमध्ये अल्ट्रेशन्स येतात. एक तर 10वी नाही तर 12वी. तेव्हा ताण तुम्हाला असतो 10वी 12वी मध्ये कोणत्या ग्लँडला ताण असतो? पिट्युटरी ग्लँड, पीयूष ग्रंथी. आपण टिकली लावतो त्याच्या आत बरोबर मेंदूमध्ये सेंटरला आहे. तिला मास्टर ग्लँड ऑफ हॉर्मोनल सिस्टम म्हणतात. बाकीच्या सगळ्या व्यवस्थित आहे, पण ती जर डिस्टर्ब असेल, ती विशेषतः डिस्टर्ब कशाने होते? स्ट्रेसमुळे होते. ती जर डिस्टर्ब असेल तर ती सगळ्यांची कामं डिस्टर्ब करते. मग तेव्हा स्ट्रेस असतो, मग नुसतं बसायचं, तासंतास अभ्यास करायचा, व्यायामाचा सगळा अभाव. तर वेळी आम्ही कुठं व्यायाम करतो, पण तेव्हा तर अजिबातच नाही करायचं. काय घडतंय पाळीमध्ये? जी पाळी नियमित येत होती ती 10 दिवस पुढे जाते, 15 दिवस जाते, 2 महिने जाते. आता 6-6 महिने झाले तरी पाळी येत नाही. मग डॉक्टरांकडे एवढे दिवस काही आई थांबत नाही, डॉक्टरांकडे घेऊन जाते. तिकडे गेल्यानंतर डॉक्टर काही औषधं देतात. तर ते सांगतात 3 महिने तुम्हाला औषधं घ्यावी लागतील. त्या 3 महिने गोळ्या घ्या, पाळीचं रेग्युलर होईल. मग त्या मुली येतात तेव्हा त्या काय सांगतात, मॅडम जेव्हा मी गोळ्या घेत होते तेव्हा माझी पाळी नियमित होती. ज्या महिन्यापासून मी गोळ्या घेणं बंद केलं परत जेच येते. असं का झालं? तर मघाशी आपण जे 4 हॉर्मोनल ग्लँड्स पाहिल्या, त्या हॉर्मोनल ग्लँड्स नाही, त्या ज्या हॉर्मोनल ग्लँड्स आहेत, यांना जे काम आहे ते काय आहे? तर या चौघींनी पण रोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हॉर्मोन्स रक्तामध्ये सोडायचे. आणि जेव्हा 100% या हॉर्मोन, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते, जेव्हा 100% या हॉर्मोनचं प्रमाण होतं तेव्हा पिट्युटरी इथं असलेल्या गर्भाशयाला काय सांगते, याची काय आपल्याला गरज नाहीये, ते वॉश आउट करून टाका आणि मग मासिक पाळी येते. म्हणजे काय समजलं? मासिक पाळी नियमित आणण्यासाठी या 4ही ग्रंथी यांचे स्त्राव, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हॉर्मोन्स म्हणतो, ते वेळेत पूर्ण केले पाहिजेत. आता या मुलींच्या बाबतीत काय होतं? या ग्रंथीत थोडक्यात आळशी होत आहे. त्यांचे स्त्राव ते वेळेत पूर्ण करत नाहीत, म्हणून 3 महिना लागतोय, 2 महिने 6 महिने लागतात आणि म्हणून पाळी येतात. तर मग त्या गोळ्या घेतल्यानंतर काय घडलं? तीच वर्षी. तर त्या गोळ्या घेतल्यानंतर काय घडलं? जे स्त्राव या ग्रंथी तयार करत नव्हत्या ते रेडी स्त्राव त्यांना दिले, ते हॉर्मोन्स रेडी दिले त्या मुलीला. आता मला सांगा, म्हणून तिची पाळी आली. आता मला सांगा, ज्या आधीच आळशी झाले आणि रेडी बाहेरून तोच स्त्राव बाहेरून जर का तुम्हाला दिले, ते काम करतील का? निश्चित नाही. तर आपल्याला अशी ट्रीटमेंट नको आहे, आपल्याला या ग्रंथींना कामाला लावायची ट्रीटमेंट गरजेची आहे. आलं लक्षात? मग ही कोणती ट्रीटमेंट आहे? मगाच्या हॉर्मोन्सची औषधं घेतली की त्याचे दुष्परिणाम पण तुम्ही सांगतात. कारण 3 महिन्यांमध्ये 5 किलो वजन वाढलं. ते गोळ्या घेत होते ना तेव्हा खूप मळमळल्यासारखं व्हायचं, अस्वस्थ व्हायचं, डोकं दुखायचं, सारखं झोपून राहावं असं वाटायचं, खूप आखा सुटली होती, छातीत जळजळ व्हायची. बघा किती त्याचे दुष्परिणाम दिसत होते. हे मला सगळं व्हायचं. मग आपल्याला तसं नको आहे, जे तात्पुरतं काम करेल. आपल्याला मुळावर जर का काम करायचं असेल तर या ग्रंथींना कामाला लावावं लागेल. आणि त्यासाठी तुमच्या जवळपासचे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर्स असतील, आता मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे म्हणून मी हे सांगू शकते, कारण याच्यावर आयुर्वेद उत्तम काम करतो. पण जे असतील त्यांच्याकडे जा. नुसतं पाणी आणण्याच्या गोळ्या नाही घ्यायच्या आपल्याला. या ग्रंथींमध्ये एकदा काम केलं, ते सगळे त्यांचे हॉर्मोन्स नॉर्मल झाले की पुन्हा औषधाची गरज पडत नाही. आता नुसतं पाणी आणणं एवढाच उद्देश आहे का याचा? तर मगाशी मी जे सांगितले की भविष्यामध्ये या मुलींना प्रेग्नन्सीला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. मगाशी आपण फर्टिलायझेशन, ओव्ह्युलेशन दोन्ही गोष्टी पाहिल्या. आता इथं काय घडतंय बघा, या 2 ओव्हरीज दिसतायत स्क्रीनमध्ये, फरक दिसतोय की नॉर्मल ओव्हरी आणि ही काहीतरी पांढर दिसतंय का? या आजाराचं नाव आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी किंवा डिसीज. पॉली म्हणजे खूप, सिस्टिक म्हणजे गाठीच्या स्वरूपामध्ये. हे पांढरं आहे, हे काय? जी दर महिन्याला तयार होणारी स्त्री बीज फुटून बाहेर येणं अपेक्षित आहे, ते फुटतच नाही, ते तसंच पडत राहिलं आणि म्हणून त्याची गाठ तयार होते आणि मग अशा पद्धतीची ओव्हरीचं पिक्चर येतं. मग आता बघाशी मी 2दा जो उपचार केला की त्या मुलीला भविष्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येईल, कसा येईल लक्षात येते तुम्हाला? स्त्री बीज जर आलंच नाही तर प्रेग्नन्सी राहील का ट्यूब मध्ये? आता याच्याही पुढे समजा थोडेसे अल्ट्रेशन जर झाले, नेक्स्ट समजा एक 10 दिवस पाळी पुढे जाते, लगेच डॉक्टरकडे जा का? काही गरज नाही. काय करा माहिती आहे का? आपण इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करतो ना, तो काय फोटोसाठी नसतो, आपल्याला सवय लागावी म्हणून नसतो. मग आता इथे मी ट्रीटमेंट म्हणून तुम्हाला सूर्य नमस्कार सांगते. लगेच डॉक्टरकडे 10-15 दिवस पाळी पुढे गेल्यावर जाऊ नका. किती घालायचे नमस्कार? 12 किती व्यक्तीने घालायचे?
आपण ट्रीटमेंट देतोय इथं 30 ते 50 नमस्कार त्या मुलीने घालायचे, तर ती ट्रीटमेंट होते आणि मग ही थोडे दिवस गेलेली पुढे गेलेली पाळी ही रेग्युलर होते. पण समजा हे करूनही तुमची पाळी जर नियमित होत नसेल तर मात्र तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण या मुलींची पाळी नंतर इतकी लांबत जाते आणि इस्ट्रोजन नावाचं जे आपल्या शरीरामधलं हॉर्मोन आहे, जे स्त्रीवाचक हॉर्मोन आहे, ते प्रमाण कमी होतं आणि पुरुषांमध्ये मोठ्या मुली उत्तर देतील का कोणतं हॉर्मोन येतं असतं? टेस्टोस्टेरॉन हे मुलांमधलं किंवा पुरुषांमधलं हॉर्मोन आहे, ते त्या मुलींमध्ये वाढायला लागतं. आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन असतं का नॉर्मली? येस असतं. इस्ट्रोजन 80%, टेस्टोस्टेरॉन 20%. आता यांच्यामध्ये 20 पेक्षा वाढायला लागतं. मग आता स्त्रीच्या किंवा मुलीच्या शरीरात जर पुरुषवाचक हॉर्मोन वाढलं तर ते तेच काम करणार आहे. काय? त्यांना दाढी मिशांसारखे केस यायला लागतात, हातावर खूप लव येते. बघा आपल्या हातावर तेवढे केस नसतात. तुम्ही दादा, मोठा भाऊ किंवा वडिलांचे हात बघा, पाय बघा, सगळ्या हातावर केस असतात त्यांना, तसे आपल्याला नसतात. ते यायला लागतात, आवाज घोगरा होतो, वजन वाढायला लागतं, खूप पिंपल्स येतात चेहऱ्यावर, यांच्या बऱ्याच गोष्टी होतात. तर म्हणून मुलींनो, असं जर पाळी उशिरा यायला लागली तर काय काय करायचं ते सांगितलंय. वेळीच योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. ही फार महत्वाची स्लाईड आहे, कारण इतक्या समस्या घेऊन पेशंट आमच्याकडे येतात कारण ते जागरूकच नसतात की या भागाची आपल्याला काळजी घेणं. ही काही का झोपली आहे? तर ही स्लाइड खूप का महत्वाची आहे मुलींनो. तर हा योनीचा भाग आहे. हा योनीच्या आतमधल्या भागामध्ये असं वातावरण आहे की या ठिकाणी एकदा जरी आयुष्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस हे जर एंट्री झाली तर पुन्हा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ होते, असं वातावरण आहे तिथे. मग ही स्लाइड का महत्वाची आहे? तर ही जर तुम्ही हिची स्वच्छता नीट नाही ठेवली तर एकदा जरी तुम्हाला इन्फेक्शन झालं तर तुम्ही वारंवार तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. बरं, ते इन्फेक्शन इतकं भयंकर असतं, रक्तीला आग होते, त्या ठिकाणी सूज येते, खूप खास येते, पोटामध्ये दुखायला लागतं, खूप साऱ्या तक्रारी असतात, अस्वस्थ वाटतं, झोप फारशी शांत लागत नाही. म्हणून ही काळजी घ्यायची. हे इन्फेक्शन कशामुळे होईल? तुम्ही जर काय याची स्वच्छता नाही ठेवली, एक कारण. दुसरं, तुमचे इनर्स जर कॉटनचे नसतील, सिंथेटिक असतील, ती जागा सारखी ओली राहत असेल, तुम्ही कॉमन टॉयलेट्स वापरत असताना ते जर अस्वच्छ असतील तरी सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं. काळजी मला काय घ्यायची आहे? रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हे दोन ओपनिंग्सला सिक्युअर करण्यासाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी हे मूत्रद्वार आहे, हे योनीचं आहे, यांना झाकून ठेवण्यासाठी सुरक्षिततेसाठी हे दोन भाग आहेत रोठासारखे, ते बाजूला करून स्वच्छ पाण्याने धुवा. दोनदाच ती जागा धुवायची. किती वेळा? एक सकाळी आंघोळीच्या वेळी आणि दुसऱ्या रात्री झोपायच्या आधी. हे का मी सांगते? माझ्याकडे असे पेशंट येतात, प्रत्येक वेळी लग्नीला गेले की जागा धुवायची. तर ती धुतली, एवढी होते, पाणी तिथं साठलेलं ते तिथून येत नाही. ते काय करणार? तशीच निकर घालणार, टिपणार पाणी म्हणून निकर. मग ती निकर कशीच ओली राहणार आणि ओलं जर त्या भागामध्ये सारखं राहिलं तर तिथं अशा प्रकारची बुरशी सहज तयार होते. तर म्हणून निकर आपली होजेरी किंवा कॉटनची असावी, जी थोडाफार स्त्राव तिथून आला तर ती टिपून घेईल. दोनदाच वॉश करायची जागा. आता व्ही वॉश नावाचे वेगवेगळे केमिकल्स येतात, ते वापरायची गरज नाही, अननेसेसरी. त्या जाहिराती असतात ना, अशा असतात ना ज्याची गरज नसते त्याच्या जाहिराती करतात. पेशंट मला सांगतात मला ड्रायनेस येतो, का पण ती व्ही वॉश काही गरज नाहीये. साध्या पाण्याने पण ती जागा स्वच्छ होते. दुसरं, इथे मलद्वार आहे, संडासची जागा आहे, ही सुद्धा जर अस्वच्छ ठेवली असेल किंवा पाळीच्या काळामध्ये वेळोवेळी जर का तुम्ही पॅड्स बदलले नसतील तरी सुद्धा इथलं इन्फेक्शन इथून गर्भाशयामध्ये आणि इथून लघवीच्या पिशवीपर्यंत इन्फेक्शन सहज जातात आणि इथून एवढ्याशा अंतरावर ते भाग आहेत मुलींना. आणि मग अशी सांगितलेलं वाक्य पुन्हा हे करते, एकदा इन्फेक्शन झालं भविष्यामध्ये त्या मुलीला अगदी गर्भधारणेपर्यंत प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ही जागा स्वच्छ ठेवा. रात्री झोपताना इनर्स काढून झोपायचे. आतले कपडे नको, ब्रा पण नको, पॅन्टीज पण नको. ब्राचा उद्देश काय आहे? तर स्तन होल्ड करण्यासाठी. ब्रेस्ट रात्री झोपताना गरज नाहीये, आडवे झोपतो आपण, गुरुत्वाकर्षण पाठीकडे असतं तेव्हा. त्यामुळे रात्रीच्या वेळी ते टाईट ब्रा त्या काढायच्या, नंतर काढायची, म्हणजे थोडं तरी व्हेंटिलेशन आपल्याला त्या ठिकाणी होतं, म्हणून ते करायचे. आता वरचा जो भाग आहे कुठे ओपनिंग नाही, एक छोटासा मुचरोटा आहे, त्याला ग्लायटोरिस म्हणतात. ओपनिंग नाहीये, द्वार नाहीये, पण तिथं जर टच केलं तर मनामध्ये लैंगिक भावना यायला लागतात.
तर म्हणून काळजी काय घ्यायची, आता आपल्याला झालंय आपलं शरीर त्यासाठी तयार, पण त्यातच जर मी वाहत गेले ना तर माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला जे करिअर डेव्हलप करायचे ते माझ्या आयुष्यात डेव्हलप होणार नाही, ते डेव्हलप होणार नाही हे लक्षात घ्या. तर म्हणून इथं वारंवार टच करू नका. नेक्स्ट प्लीज. आता पाळीमध्ये जे ब्लिडिंग होतं ते कसं, ते नॉर्मल कसं आहे ते आपण याच्यामध्ये सांगितले. ते महिनाभर साठलेलं तगड कसं आहे, माझ्याकडे सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आपसात नाही, पाहताय कसं नाही समोर. मी एक वाईट शिक्षिका पण आहे, असं मला, मी डॉक्टर झाले नसेल तर टीचर झाले असेल तर वाईटच हाललेले असेल असं काही वाटतं. तर महिन्याभर साठलेलं रक्त आहे त्यामुळे ते काळसर लाल असतं. जखम झाल्यावर जे रक्त असतं ते एकदम ब्लड रेड, त्याचं नावच ब्लड रेड आहे. ते साठलेलं रक्त आहे, त्याला विशिष्ट गंध असतो पण दुर्गंध नसतो. दुर्गंध असेल तर ते चुकीच्या प्रकारचं रक्त आहे, त्याला चिकटपणा नसतो किंवा गाठीच्या स्वरूपामध्ये ते जात नसतं, पातळ असतं. पातळ स्वरूपात जायला पाहिजे. गाठीच्या स्वरूपामध्ये जात असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे. त्याला जर का वास येत असेल तर ट्रीटमेंट केली पाहिजे. बरेच वास कधी येतो, जे तुम्ही पॅड चेंज नाही केलं किंवा कपडे वापरत असतील, ते कपडे जर चांगले स्वच्छ धुतलेले नसतील तर वास येतो. ह्या पण गोष्टी लक्षात घ्या. आणि पाळीच्या काळामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या वेदना होणं अपेक्षित नसतं. असं काही आहे का प्रत्यक्षामध्ये? काय काय होतं पाळीच्या याच्यात, त्रास काय काय होतो पाळीच्या दिवसांमध्ये? पोट दुखतं, अजून कंबर दुखते, अजून पाय दुखतात, अजून पाठ दुखते, ओके, अजून झोप येते, झोप येते, ओके. मनाच्या हृदयावर काहीतरी बदल होतो, कोणी अनुभवलंय का? चिडचिड होते, मूड स्विंग होतं. आता हे तर ते करेल, आता नाही करायचे, आता असं वाटतं मूड स्विंग म्हटलं, हे सगळं घडतं. आणि पाळी येऊन गेली की सगळं नॉर्मल होतं. मुलींनो, हलकसं पोटात दुखणं हेच फक्त नॉर्मल आहे. का तर गर्भाशयामध्ये साठलेलं रक्त येते, गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण होते. आपण एंडोमेट्रियम पाहिलं की नाही, तिथं काही नळ ठेवला का सोडायला? गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण होतं आणि मग ते रक्त बाहेर निघून जातं, बरोबर? तर ते आकुंचन प्रसरण होत असताना हलकसं दुखणं नॉर्मल आहे, पण खूप जास्त दुखते. पोट, कंबर, पाय, तर हे चुकीचं आहे. हे दुखण्याची कारणं शोधणं गरजेचं असतं. कशामुळे दुखतंय तर त्याची कारणं वेगवेगळी असतात. तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे का, कॅल्शियम कमी आहे का, गर्भाशयाला पकडून ठेवणारे 4 स्नायू आहेत 4 ठिकाणी, ते ओढतात गर्भाशयाला, रिलॅक्स करतात, ओढतात, रिलॅक्स करतात, त्यामध्ये काही वीकनेस आहे का, तुमचं पोट साफ होत नाहीये का, किंवा लघवीचा काही प्रॉब्लेम आहे का. कारण पोटामध्ये त्या 3 पिशव्या एका पुढे ठेवलेल्या असतात. सगळ्यात पुढे लघवीची पिशवी, त्याच्या मागे गर्भाशय आहे आणि त्याच्या मागे मलाशय आहे. 3 पिशव्या एका लाईन मध्ये थोडक्यात ठेवल्यात बघा. आता मधलं गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण होते, इतर वेळी ते शांत पडून राहिलं होतं आणि हे होत असताना पुढच्या पिशवीला जर सूज झालेली असेल, मागच्या पिशवीमध्ये जर मल असेल, म्हणजे रोज पोट साफ व्हायची सवय नसेल, तर ही पिशवीचं होईल आकुंचन प्रसरण चांगलं कारण शोधावी लागतात. मुलींनो, हे सगळं दुखतंय आणि म्हणून जर गोळ्या घेत असल्या तर असे पेशंट येतात आणि आम्हाला सांगतात, मॅडम गोळ्या घेतल्या ना की जे ब्लिडिंग होतं ना, मला दुखणं थांबतं कसं, पण जे ब्लिडिंग होतं ते मात्र कमी होतं असं मी ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं. आता मला सांगा, ती गोळी घेणं त्या मुलीच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? का नाही? कारण रक्त कमी जात आहे ना. काय करते ती गोळी? गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण कमी करते. कारण इतर वेळी तिला दुखत नाहीये, तेव्हाच दुखतंय. का दुखतंय? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमुळे ती त्या कमी करते. रक्त थांबलं, पण जर का ते रक्त बाहेर गेलं नाही काय घडतं? दुसरं गंभीर कारण महत्वाचं, मी मगाशी शब्द उच्चारला होता, नाव लक्षात नाही ठेवलं तरी नको. त्याचं कारण आहे एंडोमेट्रियोसिस. आता बघा, हे अशुद्ध रक्त बाहेर गेलं पाहिजे, शरीराला ते मल म्हणून बाहेर काढायचंय, पण आम्ही गोळी घेतली, सगळं रक्त बाहेर गेलं नाही. काही मुली बोलताय काय, मला लगेच ही खाल्ली बोलून नका. ते रक्त बाहेर नाही गेलं, त्याच्यामध्ये पेशी आहेत, ते शांत नाही बसून त्यातल्या पेशी जरी त्या शरीराला नको होत्या, पण ते जिवंत आहेत. त्या सेल्स त्या गर्भाशयामध्ये किंवा आजूबाजूला, दिव्यवाहक नलिका, फॅलोपियन ट्यूबच्या तिथे, ओव्हरीच्या तिथे
वाढायला लागतात त्या अनवॉन्टेड सेलची ग्रोथ होतीये. आता मला एक आजार असा सांगा ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ होते. मग ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना आज महिलांमधलं कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलंय त्याचं कारण आम्ही पाळीच्या काळामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी करतोय हे पण एक कारण आहे. मग आता ती गोळी घेते, कशी तर गोळी घेते मी, पण पायागोळी झाली का आजाराची. मग ती ही अनवॉन्टेड सेल ग्रोथ हे एंडोमेट्रियोसिस होतं. तो आजाराचं नाव आहे. मग तिला गर्भधारणही होत नाही कारण त्या सेलला वाढायचं असतं, त्या गर्भाला टिकून येते, त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. आणि भविष्यामध्ये बुकिश नाही यांना एंडोमेट्रियोसिस होतो, त्यांना कॅन्सर होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. मग आता तुम्हाला कळालं आपण मेन्स्ट्रुअल हायजीन व्यवस्थित राहणं रेग्युलेशन किती गरजेचं आहे. मग आता ज्यांना दुखतंय तुम्ही असं म्हणता ते गोळ्या नाही घ्यायचं समजलं पण दुखतंय त्यांनी काय करायचं त्याला 4-5 उपाय सांगते. पाळीची जी तुमची तारीख आहे ती पहिली तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी एक छोटीशी डायरी करा. त्या डायरीमध्ये दर महिन्याला तुम्हाला पाळी कधी येते हे लिहून ठेवा. किती दिवस ब्लिडिंग झालं, काही त्रास झालाय का लिहून ठेवा. कशाला माझ्यासारखे असे जे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत ना जर तुमच्या पाळीमध्ये काही अल्ट्रेशन झाले तर वयाच्या कोणत्या टप्प्यावर झाले काय कारण घडलं असेल याचा आम्हाला ट्रीटमेंट द्यायला फायदा होतो आणि तुम्हालाही कळतं. मग ती तारीख तुम्हाला माहिती हवी. त्या तारखेच्या आधी 8 दिवस एक ग्लासभर लिंबू सरबत प्यायचं. ज्याला खूप त्रास होतोय बाथरूम मध्ये तेलाची बाटली घेऊन ठेवायची. जे दुखते समजा पोट दुखते, कमर दुखते, पाय दुखते त्याला 100 वेळा गोलाकार मसाज करायचा. कशाला पोटाला गोलाकार 100 वेळा. कमरेला करायचं असेल माझा एक हात अडकलाय 100 वेळा. पायाला करायचं असेल तर खालून वर 100 वेळा. आता 100 का एक 2 मिनिटं लागतात फक्त त्याला. टोचलं तर कळतं तरी नाही तर 4 वेळा हात फिरवला की झाले. तर जो काही अपेक्षित आम्हाला स्नेह अपेक्षित असतं मसाज तो म्हणतो आणि गरम पाण्याने आंघोळ करा. लिंबू सरबत प्या आणि तेलाने मसाज करा. गोळीच्या आधी विसरल्या 8 दिवस आधी करायला पाळी आली परत मसाज करा. कुठपर्यंत करायचंय तुमचं दुखणं थांबेपर्यंत. आता पोटाला मसाज करायचं छान वेळेवर आडवं पडा आणि स्वतःच्या हाताने गोलाकार मसाज करा. त्यांनी दुखणं थांबलं. नाही थांबलं गरम पाण्याची पिशवी किंवा बाटलीमध्ये गरम पाणी भरा किंवा हिटिंग पॅड असेल त्याने शेका. तरीही नाही थांबलं मसाल्याच्या डब्यामध्ये हिंग असतो. तो हिंग एक एवढा हिंग अर्धा चमचा हिंग अर्धा कप गरम पाणी करायचं त्यात तेवढी हिंगाची पावडर टाकायची पिळून द्यायचं. मुली तुम्ही थोडं स्पीड मध्ये घेते चालतंय का तुम्हाला लक्षात राहते ना. ती शूट खूप लांब म्हणून मी आता हात पटकन थोडा स्पीड घेते. ओके तर हे एवढं सगळं केल्याने पण तुमचं दुखणं हे कमी होतं. मला 80% जणी सांगतात मॅडम तेवढ्याने बरं वाटलं पण तरी 20% जणी राहतात की ज्यांचं दुखणं कमी होत नाही. मग तिथेही तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जायचे जे कारण शोधतील. का दुखतंय तुझं मग 2 ते 3 महिने ट्रीटमेंट घेतली कारण शोधलं की हे पूर्णपणे दुखणं आयुष्यभरासाठी. आयुष्यभर म्हणजे कधी पाळी किती वर्ष चालते 45 ते 50 तोपर्यंतच असतं. तर दुखणं किती 1 दिवस 1.5 दिवस किंवा अर्धा दिवस ते सगळं पूर्णपणे थांबून जातं. आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यावर तिथं पेन किलर घेऊ नका. हे कारण शोधणारे जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे जा. हे कारण शोधतील तुमच्या शरीरातले जे काही दोष कमी जास्त जे इम्बॅलन्स झालाय तो बॅलन्स करतील आणि तुमची समस्या पूर्णपणे मिटू शकते. नेक्स्ट अंगावरून पांढरं जाणं ही पण एक समस्या मुलींपेक्षा थोड्या वयाने मोठ्या झाल्या की त्याच्यामध्ये दिसते. काही मुली पण येतात ना पेशंट म्हणून. आता एक पांढरं कुठून जातं मगाशी आपण गर्भाशय पाहिलं फिगर डोळ्यासमोर आणा. त्या गर्भाशयाचं सर्विस म्हणजे गर्भाशयाचं तोंड खालच्या बाजूला होतं. तिथून मुख्यतः हा स्त्राव येतो आणि काही अंशी एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या स्तर. आता यातला नॉर्मल कसा आणि ऍबनॉर्मल कसा तो समजून घेऊ. नॉर्मल पाणी यायच्या आधी 2 दिवस पाळी आल्यावर 2 दिवस आणि जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तेव्हा फर्टिलायझेशन होतं म्हणजे स्त्रीबीज तयार होतं तेव्हा 2 दिवस असे टोटल 6 दिवस. भेंडी चिरल्यानंतर जसं चिकट स्त्राव येतो पाहिलाय ना आपण तसा असेल तर तो नॉर्मल. ऍबनॉर्मल कसा हे 6 दिवस सोबत इतर दिवशी होतोय. खूप पांढरं जाते की माझी निकर ओली होती. हा नॉर्मल कसा आणि असतो तो फक्त तुमचं योनीच्या तोंडाशी थोडंसं ओलसर जाणवलं एवढाच ना. निकर ओली होणं एवढा नाही. हा दुसरा प्रकार खूप ब्लिडिंग होते की निकर ओली जाते सॉरी खूप अंगावरून पांढरं जाते निकर ओली होती किंवा घट्ट स्त्राव जातोय दह्यासारखा जातोय
तो गेल्यानंतर तिथं खूप आग होते, सूज येते त्या भागाला, लघवीला जळजळ होते, पोटी पोटात दुखतं, कंबर दुखते, थकल्यासारखं होतं, संध्याकाळी अंग गरम होतं, खूप साऱ्या तक्रारी एवढ्या कधी सांगते, जर वेळीच लक्ष नाही दिलं तर एवढ्या सगळ्या तक्रारी वाढतात. म्हणून असं जर एवढ्यापर्यंत आपल्याला वाट बघायची नाहीये, याचा ताबडतोब जेवढी लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घेता येईल तेवढी घ्यायची. कारण मगाचं वाक्य पुन्हा सांगते, या ठिकाणी इन्फेक्शन, याला इन्फेक्शन असा शब्द बोली भाषेमध्ये आहे. असं जर इन्फेक्शन झालं, ते जर का नीट ट्रीट नाही केलं, त्याला योग्य वेळी ट्रीटमेंट नाही घेतली तर वारंवार हे इन्फेक्शन होतं. आणि त्या स्त्रीचे मगाशी केवढ्या सगळ्या तक्रारी सांगितल्या त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, तिचं सगळ्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात आणि मग सगळ्यात बरंच त्यामुळे डिस्टर्ब होतं. त्याला वेळीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अंगावरून खूप जास्त जातं ही अजून एक समस्या असते, त्याला रक्तप्रसरण म्हणतात. आता नॉर्मल पाळीमध्ये किती ब्लिडिंग झालं पाहिजे? किती दिवस? ओके, 3 ते 5 दिवस पर्यंत ब्लिडिंग होणं नॉर्मल आहे. पण कधी कधी 8 दिवस, 10 दिवस, महिना ब्लिडिंग होते. विशेषतः पीसीओडीच्या ज्या मुली असतात त्या घेऊन येतात. 4 महिन्यांनी पाळी आली की पुन्हा ब्लिडिंग होतं, पुन्हा पाळी बदलते. ब्लिडिंग कमी करायला गोळ्या घ्याव्या लागतात. 10वी-12वीच्या स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये पण मुली ही समस्या घेऊन येतात. आणि सगळ्यात शेवटची समस्या कधी येते? पाळी जाण्याच्या वेळेस. पाळी जाते तेव्हा काय होतं? जेव्हा येते तेव्हा एकदम सुरू होते, जाताना काय होतं? 4 दिवस ब्लिडिंग असतं, ते 3 दिवस होतं, 2 दिवस होतं, 1.5 दिवस होतं. महिन्याने येणारी पाळी 1.5 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी येते आणि बंद होते पाळी. त्याला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. सगळ्या आया एवढ्या लकी नसतात. काही जणींना काय होतं की 2 महिन्यांनी पाळी आल्यावर खूप ब्लिडिंग होतं. इतर वेळेस जर 4 दिवस आहे तर 8 दिवस, 10 दिवस, रोज 2च पॅड लागत असतं तर तिला 7-7, 8-8 पॅड लागतात. बघा, ऑब्व्हियसली इतकं रक्त गेलं की डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर वेगळे औषध देतात, बरं वाटतं. तर परत पुढच्या महिन्यात पाळी आलं पण असंच होतं, तिला पुन्हा 2 ब्लिडिंग होतं, पण डॉक्टर म्हणतात आपण सोनोग्राफी करू. आता बघा, वयाची 30 नंतर कोणाची सोनोग्राफी केली, जिला 1-2 मुलं झालेली आहेत, तर तिची कोणाची सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये छोटे छोटे गाठी दिसू शकतात. कशाच्या असतात? चरबीच्या गाठी असतात. आता बघा, माझं एक पोट मोठं दिसतं ना, तुमची फ्लॅट आहे, कारण आमची डिलिव्हरी झाली आहे, मी 50 वर्षाची झालेली आहे, त्यामुळे थोडंसं मोठं दिसतं, तर मग त्या चरबीच्या गाठी असतात. तर तिला जर का सोनोग्राफी केली तर तिला पण गाठ दिसते, आणि गाठ असली की कोणत्या आजाराचा धोका? बघा, तुम्हालाही माहिती तसं तिच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट आला की लगेच डॉक्टरांनी काय म्हणायचे म्हणजे बाकीचे सगळे सांगतात, मी गाठ आहे ना पहिली काढून घेऊ शकतो. काय सांगतात? पिशवी काढून घे, कारण आता काही गरज नाही. त्यामध्ये हार्ट अटॅक आला किंवा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं तुम्ही कंटाळा तर बरं काय, पण मागच्या चान्स आहे, पुढे बाकीच्या पुढे ते उभे राहिले. तर हार्ट अटॅकने आला किंवा मृत्यू झाला असं तुम्ही पुरुषांच्या बाबतीत जास्त ऐकता की स्त्रियांच्या बाबतीत ऐकता जास्त? बरं, आता तुमचा प्रश्न, हार्ट अटॅक येतो तेव्हा नक्की काय होतं? हार्ट थांबतं. हार्ट कधी सुरू होतं? श्वास घेतल्यावर सुरू होतं. म्हणजे कधी श्वास कधी घेतो आपण? सुरू कधी होता हार्ट विचारले? जन्म झाल्यावर? अरे, आईच्या पोटात असताना 5व्या आठवड्यात हार्ट सुरू होतं आणि बंद कधी होतं? आता बघा, म्हणजे तुम्हाला कळालं हार्ट किती स्ट्रॉंग मसल आहे तेव्हा सुरू झालंय ते मरेपर्यंत. आता हा जो पंप आहे तो बंद कशामुळे पडतो? त्याच्या गाठी झाल्यावर हृदयाचा सोपवू शकणार, मग हृदयाचे फोटो पडण्याची. एकदम बरोबर. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या त्याच्यात काय होतं? गाठी तयार होतात. काहीतरी कचरा लावून बसतो आपण सोप्या भाषेत, म्हणून काय होतं? हृदयाला रक्त पुरवठा होत नाही आणि हृदय. आपण हा असा कचरा किंवा गाठी छोट्या मुलांच्या रक्तामध्ये असत ना, छोट्यांना हार्ट अटॅक आला मुलांना नाही ना ऐकला, पण हे आपण पुरुषांच्या बाबतीत ऐकतोय आणि ते मोठ्या वयामध्ये. आता या गाठी कशाच्या असतात? ऐकलंय काही शब्द? गाठी कशाच्या असतात रक्तामध्ये झालेल्या?
फॅट्स जे असतात त्याला आपण सायंटिफिक भाषेत काय म्हणतो, कोलेस्टेरॉल. हे वाढत आहे रक्तामध्ये. आधी जेव्हा माझं वय लहान होतं तेव्हा नव्हतं बरं का. मग तेव्हा काही ते तळलेलं खात नव्हते का, म्हणजे पेशंटचं खात होते, पण त्या अशुद्धी रक्तामध्ये माझ्या ज्या तयार होत होत्या ते शुद्धीकरण होत होतं म्हणून ते साठत नव्हतं. पण आता ते शुद्धीकरणाला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. आता पुढचा प्रश्न, आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध करण्याच्या 3 सिस्टीम आहेत ज्या स्त्री आणि पुरुषांमध्ये कॉमन आहेत. 3 ठिकाणी रक्ताची शुद्धी होते. सांगा बरं. पहिलं किडनी. हार्ट पंप आहे, हार्ट मध्ये शुद्धीकरण होत नाही, तो फक्त पंप आहे. किडनी मध्ये काय होतं, अशुद्ध रक्त जातं किडनीमध्ये, किडनीमध्ये त्याचं फिल्टर केलं जातं आणि युरिनच्या स्वरूपातून बाहेर निघतं. दुसरा अवयव लंग्स. लंग्स मध्ये कोणत्या अशुद्धी जातात, वायुरूप अशुद्धी बाहेर काढतो. तिसरा अवयव बोला बोला. शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे, अख्खं शरीर व्यापून असलेला अवयव आहे. अरे नर्स म्हणजे आर्टरीज आणि व्हेन्स आहेत, वर दिसतात त्या व्हेन्स आहेत, त्या फक्त रक्तवाहिनी आहे, पाईपलाईन आहे. मी अवयव म्हणते. ब्रेन सगळ्यात मोठा आहे. बरं अजून एक क्लू देते, तो सेन्सरी ऑर्गन आहे. 5 मी म्हटलं मी उत्तर नाही सांगत, तिथपर्यंत घेऊन जाईल. 3 अवयव कोणते, लंग्स, स्किन आणि किडनी. हे 3 अवयव स्त्री पुरुषांमध्ये कॉमन आहेत ज्याच्यातून अशुद्धी, श्वास, घाम आणि युरिनच्या माध्यमातून बाहेर पडतात. स्त्रियांमध्ये मात्र एक ऍडिशनल मार्ग आहे, तो कोणता, मासिक पाळी, ज्यामध्ये डायरेक्ट अशुद्ध रक्त निघून जातं. आता आपण हेवी ब्लिडिंग आणि पिशवी काढून टाकणं या विषयाचं मी तुम्हाला इलॅबोरेशन देते बरं का, लक्षात घ्या. आता बघा 2 मुलं झाली, 30च्या 35च्या पाळी बंद व्हायला पाहिजे होती ना, पण ती नाही होत. ती 50 पर्यंत चालू असते आणि ती चालू असते म्हणून त्या स्त्रीच्या रक्ताचं शुद्धीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. डायरेक्ट अशुद्ध रक्त बाहेर निघून जातं म्हणून तिच्या शरीराला हृदयविकाराचा, बीपी, डायबेटीस या सगळ्याचा धोका पुरुषांपेक्षा कमी असतो. हे चेक करूया आपण. पाळी यायच्या आधी पिंपल्स येतात. थोड्या मोठ्या वयाच्या 35च्या पुढच्या बायका काय म्हणतात, मला जर वजन वाढल्यासारखं वाटतं, अंगावर सूज येते, स्किन टॅन होते, पोट थोडंसं मोठं झाल्यासारखं वाटतं. मगाशी आपण बाकी सगळं बघितलं ना, मूड स्विंग्स होता, ब्रेस्ट मध्ये पेन होतं, चिडचिड होते. हे सगळं ब्लिडिंग झालं की कमी होतं. म्हणजे झाली की नाही शुद्धी शरीराची. मग जी ताई अजून कदाचित 45-42 वय आहे आणि तिला जर असं सांगितलं पिशवी, काय बोलताय, हॅलो, तर म्हणून मग पाळी हे पिशवी काढून टाका हा जो पर्याय दिलाय हा तिच्या आरोग्यासाठी चांगला आहे का. मग त्या गाठी आहेत त्या कमी करण्याची औषधं असतात. मग पुन्हा तिथे आपल्याकडे अजूनही ॲलोपॅथीचा जो पगडा आहे, मग आमच्याकडे आयुर्वेदाकडे पेशंट येतात. असं सगळं आता पिशवी काढायला सांगितल्यावर मग ते आयुर्वेदाकडे येतात. आयुर्वेदामध्ये अशा खूप पंचकर्मापासून अशा ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यातून ती पूर्णपणे तिची समस्या जाऊ शकते. व्यवस्थित ब्लिडिंग होतं आणि व्यवस्थित 45-50 वयोगटात जोपर्यंत तिची पाळी चालू आहे तोपर्यंत तिची पाळी चालू राहते. इथं सांगायचा उद्देश तेवढाच होता. असं काही झालं आणि पिशवी काढून टाकणं हा जर सल्ला तुम्हाला दिला गेला असेल तर इथे हा तुम्हाला आता कोणी नाही, पण तुमची आई येईल अजून 10 वर्षांनी या वेळेस, त्यावेळेस तिला सांग नक्की आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे याच्यावरती ट्रीटमेंट घ्या. नेक्स्ट प्लीज. आता पाळीच्या काळामध्ये आपण काय काय काळजी घ्यायची ते आहे. आंघोळ आपण करतोच तशी रोज, तर तेव्हाही आंघोळ केली पाहिजे. काखेत आणि योनीच्या ठिकाणी जे केस आहेत ते आता तुम्हाला नंबर ऑफ हेअर्स आणि थिकनेस जाडी कमी आहे, पण तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा काही लेक्चर नसेल ना तुम्हाला, मग तेव्हा लक्षात घ्या. तेव्हा केस वाढलेले असतील तर तेव्हा महिन्यातून एकदा ते केस काढून टाका स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून. मग रेझर वापरा, हेअर रिमूव्हिंग क्रीम काहीही वापरू शकता. सॅनिटरी पॅड्स जे तुम्ही वापरताय, नेक्स्ट प्लीज, हे सॅनिटरी पॅड्स तुमचे सेफ आहेत का माहिती आहे का तुम्हाला. त्या पॅड्स पासून कॅन्सर वगैरेचा धोका आहे नाही काही माहिती आहे का.
हो, आम्ही कधी असं विचारच नाही केला. बाजारात मिळतं ना छान छान जाहिराती दाखवतात, म्हणजे चांगलंच असेल. किती विश्वास असतो ना आपला, ज्याची जाहिरात असते ते सारखं सांगितलं जातं ते चांगलंच आहे असा विश्वास असतो. बरोबर आहे ना. माझ्याकडे एक मुलगा आला होता आणि खरंच खरी गोष्ट आहे, 10वी मधला मुलगा समोर बसला होता आणि त्याची उंची एवढी होती. 10वी मधला मुलगा उंची वाढवायची ट्रीटमेंट घ्यायला आला होता आणि मला काय म्हटलं माहितीये, ऐका त्याचं वाक्य, मॅडम तरी लहानपणापासून मी कॉम्प्लेन पितो पगडा जाहिरातीचा. तर मुलींनो, आता ते पॅड जाहिरात अशी जाहिरात करायला लागले की आमचे पॅड केमिकल फ्री आहे. जर गुगलला सर्च करा व्हॉट सॅनिटरी पॅड्स कंटेन. आतापर्यंत त्याच्यात 4 पेट्रोकेमिकल्स घातले जात होते आणि जे पेट्रोकेमिकल्सची शोषण करण्याची क्षमता खूप जास्त आहे, पण ते पेट्रोकेमिकल कोणत्याही व्यक्तीच्या त्वचेच्या एकदा जरी संपर्कात आले तरी त्याला कॅन्सर होऊ शकतो. असं तुम्हाला सापडेल. ही स्टोरी अगदी बघा, ही आज मी नाही तुम्हाला सांगत. आता हे चेक करणं गरजेचं आहे. मग पूर्वापार आमच्याकडे कपडे वापरत होते. आता ना आम्हाला असं सगळं इझी पाहिजे. कपडे कसे धुवा, वाळत घाला, तुला सांभाळून ठेवा, ते प्रॅक्टिकल. पण काय न, म्हणून आमच्याकडे अजूनही ग्रामीण भागात किंवा आदिवासी बायका कपडे वापरत आहेत, त्यांच्याकडे कॅन्सरचं प्रमाण कमी, लक्षात घ्या. हे सगळं टेका सेट बोलली आहे तुम्हाला. मग आम्ही जे पॅड वापरतोय ते केमिकलचे आहेत नाही याची खात्री करा. नाही तर कपडे वापरा, ते मात्र स्वच्छ धुवा. जिथं स्लाईड दाखवले मुद्दा उन्हामध्ये वाळवायचे, नाही तर कपडे कसं वाळवायचे, झाकून ठेवायचे, कोणाला दिसले नाही पाहिजे. काय करायचे, महिन्यातले 4 दिवस आम्हाला ती काळजी घ्यायची. जशी आम्हाला पाळी सुरू होते वयात येताना, तसं मुलांना ऍडमिशनचे केस येतात. त्यांना 50ला जातात का, 90 वर्षाचे आजोबांनाही करावी लागते ना दाढी. आम्ही काय नाही काळजी घ्यावी. हे तर आमच्या अवयवाचे किती जवळ कपडे असतात, ते उन्हामध्ये वाळवा. शेवटच्या दिवशी डिसइन्फेक्टंट असं काहीतरी टाका आणि मग एखाद्या पिशवीमध्ये भरून पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला वापरायचे असतील तर ते व्यवस्थित ठेवा. ते वापरणं चुकीचं आहे असं अजिबात नाही. नेक्स्ट, त्या काळात शाळेत जा, अतिव्यायाम टाळा. नेक्स्ट, पुढची स्लाइड जी आहे ना, त्याचं नाव आणि आत्ताचे संदर्भ पुन्हा जाहिरातीचे हे खूप जवळचं आहे. या स्लाइडला नाव दिले जाहिरातीप्रमाणे वागू नका. कुठली जाहिरात, एखादी सॅनिटरी पॅडची जाहिरात कंपनीची डोळ्यासमोर आणा. काय सांगते जाहिरात, डोंगर चढा, सायकलिंग करा, पण आमचं पॅड वापरलं तर स्वेलिंग नाही होणार, दात नाही पडणार. करते ना. आणि आम्ही असं म्हणतोय असं वागू नका. दुसरीकडे आमच्याकडे अशी पद्धत होती, अजूनही आहे काही ठिकाणी, की पाळीच्या काळामध्ये 4 दिवस बाजूला बसायचं. ऐकले का, किती विरोधाभास आहे. आता ते बाजूला बसणं दुर्दैवाने ते अशौचामध्ये गेलं, तसं नव्हतं. त्याला फार वैज्ञानिक कारण होतं. याचे रेफरन्सेस तुम्हाला कुठे मिळतील माहिती, मनुस्मृतीमध्ये. ते सगळं वाचून बोलते बरं का, ते कोणताही एव्हिडन्स असेल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत बोलत नाही. याचा रेफरन्स मनुस्मृतीमध्ये आहे. आता मनुस्मृती ग्रंथ कधी लिहिलाय, 2500 वर्ष. तेव्हा मनु नावाच्या राजाने जवळजवळ 20-25 ऋषीमुनी, 200 ऋषीमुनींना एकत्र आणलं आणि माझं राज्य कसं चालवायचं, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, कोणी चुकलं तर काय शिक्षा द्यायची. मग अगदी घरातल्या गृहिणीपासून न्यायाधीशापर्यंत राजापर्यंत होतं. त्यात हे लिहिलंय, पाळीच्या काळामध्ये 4 दिवस दिनपैकी कामं करावी, बाजूला बसावं. आता मला सांगा, ग्रंथ लिहिलाय 2500 वर्षांपूर्वी, तेव्हा वीज होती का, नळाचं पाणी येत होतं का, मिक्सर होते का घरात, सगळ्या कामाला बायका होत्या का, सगळी कामं बायका करत होत्या. मुली घरात 100 जनावर असायची, एकत्र कुटुंबात 20-25 माणसं. कुठलीही मशीन नव्हते कामाला मदतीला, तेव्हा ती सगळी कामं त्या महिला करत होत्या. जर तिने जास्ती प्रमाणात शारीरिक श्रम केले तर गर्भाशयाच्या आकुंचन प्रसरणाला अडथळा येतो आणि भविष्यात त्याचा मोठा आजार पण तिला येऊ शकतं. हे आमच्या ऋषीमुनींना, त्या मनोराजाला माहिती होतं. कसं काय अडथळा येईल, आताच विज्ञान तुम्हाला सांगेल. तेव्हा शाळा नव्हत्या, मग शिक्षण द्यायचंय, समाज शिक्षणासाठी धर्म हा वापरला जायचा. आता हे कोण एवढं सगळं शिकवणार, गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण होते, त्यासाठी गर्भाशयाला जास्तीचं रक्त तिकडे गेले आणि मग काय होईल, समजा त्याच वेळेस उदाहरण घेऊया. आपल्या शरीरामध्ये रक्त किती असतं, किती रक्त असतं,
वाढवा 3 लिटरच्या पुढे जा. हा कोण बोलले? बरोबर बोलले. 5.5 लिटर रक्त असतं. किती? आता पाळीच्या काळात आहे, इतर वेळी ते गर्भाशय शांत बसलंय, त्याचं आकुंचन प्रसरण होते. रक्त वाढतं का? नाही वाढत. ते काय करतं? बाकीच्या सगळ्या सिस्टीम मधलं रक्त थोडं थोडं काढून घेतं. म्हणून बघा पाळीच्या काळात काय काय होतं बघा, थकल्यासारखं थोडंसं वाटतं, भूक कमी होते, काही करावंसं वाटत नाही का? तिकडचा रक्त पुरवठा सगळ्या सिस्टीमचा थोडा थोडा कमी केलाय आणि गर्भाशयाकडे जास्तीचं रक्त पाठवलंय आकुंचन प्रसरणासाठी. आता हे चालू आहे तिचं काम. तेव्हाच ती मुलगी पळायला लागली. उदाहरण डोळ्यासमोर आणा. पळतीये 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. आता तिची एक्झॅक्टली कोणत्या अवयवाची रक्ताची गरज वाटली? पळतीये मुलगी तर हार्ट पंप आहे. पळतीये म्हणलं कशाला रक्त जास्त लागणार आहे? पायाला रक्त जास्त लागणार आहे. शरीराकडे जास्तीचं रक्त आहे का? मग शरीर काय सांगतं गर्भाशयाला? तू थांब आता अत्यंत अनिवार्य इमर्जन्सी आली, मला पहिले हिच्या पायाकडे रक्त पुरवलं पाहिजे, नाही तर ही पोरगी चक्कर येऊन पडेल. असं कधीतरी एकदा झालं तर ठीक आहे, पण तुम्ही वारंवार जर असं करायला लागले, जर तुम्ही गिर्यारोहणाला गेले 12 तास चालतो, तिची शुद्धी होईल गर्भाशयाची. तर म्हणून मुलींनो तो नसावं. म्हणून आपल्याकडे बाजूला बसून का तर तू शारीरिक श्रमाची कामं करू नको, पैकी कामं कर, झोपून राहा किंवा शौचार विषय नव्हता त्यामध्ये. तर म्हणून जाहिरातीप्रमाणे चुकीचं वर्तन करू नका. काय करायचं? तुमचं डेली रुटीन आहे ते सगळं तुम्ही करू शकता. आता ज्या मुली स्पोर्ट्समन आहेत फॉर एक्झाम्पल, तर त्यांनी त्या दिवसांमध्ये किंवा शाळेमध्ये खूप हेवी एक्सरसाइज जो आहे, खेळत आहे, पळत आहे, तर ते त्यांना दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये ब्लिडिंग होते तेव्हा ते तुम्ही टाळलं पाहिजे. नेक्स्ट खूप स्नान पूर्ण. नेक्स्ट हे खूप महत्वाचं आहे. अशी काही शृंगारिक पुस्तकं ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष यांच्या प्रेमाच्या अशा काही कथा आहेत, नेक्स्ट किंवा काही सिनेमे आहेत असे की दोघांनी सारखे एकत्र येण्याचे सीन आहे, किस करण्याचे सीन आहे. तर हे गोष्टी जर का आपण सारखे पाहायला लागलो तर मनात काहीतरी वेगळे विचार येतात ना. एक उदाहरण करू. तुमच्या घरामध्ये एखादं छोटं मुलगी किंवा तुम्ही सुद्धा छोट्या होता असं जर आपण समजलं आणि असं किसचा सीन जर त्या टीव्हीवर दिसत असेल ना, ते छोटे मुलं अजून जवळ जाऊन बघतात. नाही का? की बघू ना असं होतं का आता की आई वडिलांसोबतचा असा सीन माझ्याकडे आई वडिलांसोबत जर आपण असा काही सीन पाहत असेल तर लाज वाटते. डोळे आपले खाली जातात, नको यांच्या समोर ते पाहायला सोबत असं वाटायला लागतं. तर का? तर हे असं करत असताना मनामध्ये काय भावना आहे ते तुम्हाला कळतं. म्हणून जर तुम्हाला लाज वाटते, तर म्हणून ह्या गोष्टी जर तुम्ही सारखं याच गोष्टी जर पाहायला लागले तर मनामध्ये खूप लैंगिक विचार येतात आणि पुन्हा त्याच विचारात गुरफटल्या. अभ्यास, स्वतःकडे पूर्ण लक्ष देणं, आहार, व्यायाम या सगळ्या गोष्टी फार होते, म्हणून हे टाळा. नेक्स्ट आता यावर एक अख्खं लेक्चर असतं, एक 2-4 वाक्यात संपवणार आहे. चवीला हे जास्त छान लागतं का? हे खायचं लागतं. मग एक वाक्य लक्षात ठेवा, हे असं छान जिंकेला खूप छान चटपटीत चवदार असं रोज रोज खाऊन आजारी पडल्यानंतर डॉक्टर जी औषधं देतात त्याची चव कोणती असते? म्हणजे हे खाऊन आपण आजारी पडतो हे मान्य आहे ना तुम्हाला? व्हेरी गुड. आपल्याकडे वरचा जो आहार आहे हा प्रत्येक प्रदेशानुसार ठरलेला आहे, पण आम्हाला कंटाळा येतो म्हणून सणवार आहेत ना आपल्याकडे. महिन्यातून एखादा सण त्यासाठी आहे, पण हल्ली मुलांना आणि आयांनाही कंटाळा असल्यामुळं आज बाहेर इतकी हॉटेल सगळी वाढलेली आहे. ते जर तुम्ही खाल्लं की मग गिफ्ट मध्ये किती गोष्टी आहेत. केस लवकर पांढरे होतात, केस गळतात, थकल्यासारखं वाटतं, चिडचिड होते, अभ्यासात लक्ष लागत नाही. जर ग्राउंड वर पळायचं म्हटलं की लगेच पोकळ्या दुखतात, टाचा दुखतात, सारखा आजार पण येतो, ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, किती गोष्टी किती गोष्टी. त्यामुळे हे जर खाल्लं, आता एक वाक्य लास्ट शेवटचं, जे जिभेला खूप छान लागतं ते तुमच्या आरोग्यासाठी कधीही फायद्याचं नसतं. आमच्याकडे इतकी सुबत्ता आलेली आहे ना, खरंच असं आता मला जेवायला नाही म्हणून उपाशी राहण्याचे आज आमच्याकडे कोणीही लोक नाहीये. सरकारच ते रेशनिंगवर इतकं धान्य देते, ते विकतायत लोक, गरज नाहीये तरी. त्यामुळं वारंवार जर खाल्लं
तर ते पचवण्याची बोलू हसण्याची स्लाइड आहे मला मान्य आहे, पण आता इकडे नाही. तर आपल्या शरीरातला अग्नी जो आहे तो 2च वेळा प्रज्वलित झालेला असतो. आताच्या भाषेत सांगायचं तर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे 2दाच येतात, कधी सकाळी 11 ते 12च्या दरम्यान आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर फार तर 1 तास. त्या वेळामध्ये जर आहुती दिली, त्या वेळात जर जेवले तर त्या अन्नाचं योग्य पचन होतं आणि त्याच्यापासून पोषण तयार होतं. आता तुम्ही खूप खेळताय, खूप व्यायाम करताय म्हणून तुम्ही 3 वेळा तुम्ही खाल्लं तर हरकत नाही, अन्यथा सगळ्यांनी फक्त 2दाच जेवायला हवं. नेक्स्ट, आता हे जे बेकरीचं फूड आणि फ्रीज मधलं अन्न थोडंसं सांगणं काय गरजेचं आहे. कधी सहज तुमच्या घराच्या जवळपास जर का बेकरी आहे आणि भाजी मार्केट आहे, अशी सिग्नेचर नगरमध्ये चितळे रस्त्यावर आहे, भाजीवाल्यांकडे गर्दी नसते पण बेकरी तुडुंब भरलेली असते. का? स्वस्त मिळतं. मी अभ्यास केला का बरं असं. आईला त्रास नाही नाश्ता करून द्यायची, हल्ली मुलांना दूध आणि तूप आवडत नाही, अजिबात ते घेत नाही, म्हणून इतक्या समस्या येतात. मग पोट भरायला ते द्यायचं, तिलाही कष्ट घ्यावे लागत नाही, कोणाला नाही कुरकुरीत असतं, आवडतं. पण एखाद दिवशी खूप पोट गच्च भरेपर्यंत तुम्ही खाली खाल्लीये, बिस्किट खाल्ले, टोस्ट खाल्ले, गच्च भरले पोट, काय काय गिफ्ट मिळतो अर्ध्या तासाने, मळमळ होते, डोकं दुखायला लागतं, उलटी होते, आंबट पाणी येतं, कोणाला पोट दुखायला लागतं. आणि बोलाय ना, मग लक्षात घ्या, श्रेय पदार्थ ताबडतोब विषारी परिणाम शरीरावरचे. तर हे रोज तुम्ही थोडं थोडं खाल्लं तरी विषण जात आहे ना पोटात. नाही फ्रीजचं सुद्धा अजून हे केलं. आज एकही घर असं नसेल की ज्याच्या घरामध्ये फ्रीज नाही. फ्रीज नसणारे घर निरोगी असते भविष्यामध्ये. तुम्ही घरी गेल्यावर स्वतःचा फ्रीज उघडून बघा घरचा, आईने किती सामान भरले, चांगलंच भरलेला असतो. का सांगितलं हे तुम्हाला? फ्रीजचं अन्न का खाऊ नका, फ्रीज वापरा. माझ्याही घरी आहे, पण आताही तुम्ही जाऊन उद्योग पाहिला तर माझा फ्रीज हा 1/4 भरलेला असतो. काय असतं त्या जे खरंच खराब होणार आहे, फक्त तेच त्यामध्ये असतं. भाज्या आम्हाला ताज्या भाज्या अजून एवढ्या मिळतात, काय गरज आहे आठवड्याच्या शेळ्या करून ठेवायची. का मी सांगते आहे, फ्रीज मधून एक प्रकारचा गॅस बाहेर येतो, माहिती का नाव घ्यायचं मला? एक प्रकारचा गॅस फ्रीज मधून, बरोबर बोलताय, फ्लोरोकार्बन. व्हेरी गुड, छान. आता या गॅसचा एक गोष्ट सांगते, मग तुम्हाला लक्षात येईल. कार्बन मोनॉक्साईड नावाचा एक गॅस, काय आहे त्याचं केमिकल इक्वेशन माहिती? कार्बन मोनॉक्साईड सी. हा कार्बन मोनॉक्साईड एक भोपाळ नावाचं मध्य प्रदेशची राजधानी आहे, तिथे एक घटना घडली. त्यामध्ये त्या कंपनीमधून हा कार्बन मोनॉक्साईड नावाचा गॅस त्या कंपनीमधून बाहेर पडला. कार्बन मोनॉक्साईड तो डेंजरस असणारा असा गॅस वरून बाहेर पडला आणि तो पहाटेच्या वेळी बाहेर पडला. लोक अजून झोपलेलीच आहेत, झोपेत हजारो माणसं मेली. आता हा जो CFC आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन, आणि त्या गॅस मधून, त्या कंपनीमधून झालेला गळतीचा गॅस, हे दोन्ही इक्वली डेंजरस गॅस आहेत. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गळती झाली म्हणून एवढी माणसं मेली. काही एवढी गळती नाहीये, पण थोड्या प्रमाणात रोज वातावरणात येतोय तो वास. तो स्वतःच्या छातीमध्ये कोण घेतोय? आपणच ना, आपल्याच घरामध्ये आहे. आता नवीन रिसर्च असं सांगतोय, तो गॅस फक्त हवेत बाहेर नाही पडत, तर तो कोण करतो आपल्या पदार्थांना. थोडंसं रिसर्च हे वाचावे तुम्ही. तर तो तुम्ही अन्नातून पण घेताय, श्वासातून तर घेताय, पण अन्नामधून सुद्धा घेताय. मग तुम्ही विषारी गोष्टी घेताय ना. म्हणून आईला हे सांगा, कणिक मळून ठेवायची, टिकून ठेवायची, दुसऱ्या दिवशी घ्यायची. 4 दिवसाच्या भाज्या करायच्या, थोड्या काढायच्या आणि गरम करून खायच्या. नॉनव्हेज केले, बिर्याणी केली, हे सर्वथा चुकीचं आहे. आता हे लेक्चर तुमच्या आईला काय ते द्यायला मिळाले ना, हे कोणी सांगायला पाहिजे? आता ह्या सगळ्या कोणत्याही विषयाचं लेक्चर असेल तर त्याचं मी माध्यम घेत नाही, कुठेच नाही. काश्मीर पासून अंदमान पर्यंत कुठेही घेतलेले, पण तुमच्याकडून मात्र गुरुदक्षिणा घेणार. हे कटोरीने मिळणार. गुरुदक्षिणा हे असेल, मी का माध्यम घेत नाही, मी त्या आईच्या पोटातून ज्ञान घेऊन आले का, मी कोणाकडून तरी शिकलेली आहे ना, मग ज्ञान देण्याचे कसले पैसे घ्यायचे? मग तसं आज तुम्हाला जे ज्ञान झालेले ते तुमच्याकडून ठेवतात का मर्यादित? ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे, मग ती तुमची आई असेल, बहीण असेल, मावशी असेल, वडील असेल, कोणीही असू शकतं, त्यांना तुम्हाला मिळालेली माहिती जर दिली तर त्यांनाही फायदा होईल.
बरोबर आहे? माझी गुरुदक्षिणा ही असेल. नेक्स्ट बघा, छान दिसते नाही स्लाइड? सगळ्या माझ्या खात्यात तुम्ही सुंदर दिसतात. नेक्स्ट आता आपण मानसिक बदलाकडे चाललेलो आहोत. जसे शरीरात बदल झाले, आपण आध्यात्मिक पाहिलं, विकास पाहिला, शारीरिक पाहिला, मानसिक विकास अगदी थोडक्यात, सामाजिक मानसिक विकास थोडक्यामध्ये आहे. मुलं मुली आधी एकत्र खेळत असतात, आता त्यांना नाही आवडत मुलांशी खेळायला, मुली मुली खेळायला लागतात. आता हे बदल सगळ्यांमध्ये होतील असं नाहीये. तुमच्यामध्ये काय होतं तुम्ही बघा. नेक्स्ट या वयामध्ये मुली ध्येयवादी होतात. ध्येय म्हणजे एम येतं मनामध्ये कधी असं, मला काय बनायचं, मी काय बनवू शकते, असं येतो विचार. आला पाहिजे कायम तर आला पाहिजे. तो आता विचार आला तर तुम्ही काहीतरी प्रयत्न करता. उदाहरण देते मला लक्षात येईल. मला इथून नगरला जायचंय, मला म्हणजे तुम्हाला, तर तुम्ही विचार करता ना कसं जाऊ, पायी जाऊ, रिक्षाने जाऊ, टू व्हीलरवर जाऊ, विमानाने जाऊ, बोटीने जाऊ, म्हणजे तर विचार येईल का तुमच्या मनामध्ये की मला काय साधन उपलब्ध आहेत. तसं जर तुम्हाला नगरला जायचंच नसतं तर तुम्ही विचार केला असता का? मग हे ध्येयाला लागू तुम्ही जर आता ध्येय तुमचं ठरवलं की मला हे बनायचं आहे, तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे? मला जर IPS म्हणजे पोलीस मध्ये जायचं असेल आणि मी 10 मिनिटं सुद्धा पडू शकत नसेल तर जमेल का? मला जर शिक्षक व्हायचं असेल 5 तास उभं राहिलं पाहिजे. मी शिक्षिका तसं नाही 2 तास उभं राहून बोलणार आहे. तर ही माझ्याच फॅमिली. मला डॉक्टर व्हायचंय तर मग मला खूप अभ्यास करता आला पाहिजे. मला वकील व्हायचंय तर मुद्दा मला नीट मांडता येतोय का? जे तुम्हाला बनायचं आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तशा व्यक्तींची चरित्र वाचली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळेल की यांना असं असं करावं लागलं तर काय परीक्षा द्याव्या लागल्या, असं करावं लागलं तर म्हणून हे तुम्ही आता ठरवलं पाहिजे. नेक्स्ट काही मुली एकलकोंड्या होतात. आताची प्राप्त परिस्थिती जी समाजातली आहे, मुलींचं समाजातलं प्रमाण जे बदललेलं आहे, त्यामुळं काहीतरी चुकीच्या घटना आजूबाजूला घडतात आणि त्या मुलींचा त्याच्यावर खूप ट्रॉमा होतो. त्या भावनिक दृष्ट्या खूप डिस्टर्ब होतात. तर म्हणून मग त्या एकट्या राहायला लागतात, भीती वाटायला लागते त्यांना, असं पण घडतं. नेक्स्ट काही मुलींच्या बाबतीमध्ये स्त्री सुलभ लज्जा, लाज वाटते. मग उदाहरण आपण पाहिलं की आता लाज वाटायला लागते. काही मुलींना असं वाटतं की आधी मुली मुली मैत्री होते, आम्हाला मुलांशी मैत्री करायची आहे. आता मुलांशी मैत्री करणं चुकीचं आहे का? नेक्स्ट या वयामध्ये जे सेक्स हॉर्मोन सिक्रेट होतात त्याच्यामुळे मनामध्ये भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाढतं. पण या वयामध्ये तुम्हाला एवढी मॅच्युरिटी आलेली नसते की मैत्री आणि आकर्षणातला फरक कळत नाही. ती मैत्री कधी प्रेमामध्ये रूपांतरित होते ते समजत नाही. आणि मग एकदा ती प्रेमामध्ये पडली की अभ्यासात लक्ष लागतं का? मी कशी छान दिसेल, त्याला आवडेल असं, त्याचं सारखं माझ्याकडे कसं लक्ष, अभ्यासाचं पुस्तक समोर आणि फक्त तोच दिसतोय. काल काय म्हटलं, आमचं काय बोलणं झालं, माझं काय कौतुक केलं, ते सगळं डोळ्यात येतं. मग मला व्यक्ती म्हणून जे मोठं व्हायचंय ते होईल ना? मुलींना हे उदाहरण मी अजून ना, मी मुलींच्या शाळेमध्ये होते आणि आमच्याकडे 8 तुकड्या होत्या मुलींच्या, एका वर्गात 60 मुली. अशा आमच्याही वयामध्ये अशा मुली होत्या की जे या वयात शाळेत जाते म्हणून, क्लासला जाते म्हणून कुठेतरी तिसरीकडेच जायच्या मित्राबरोबर. त्या मुलीचे आई वडील आणि शिक्षक सोडून वर्गातलं झाडून सगळ्यांना माहिती होतं, असं की नाही? तुम्हाला जसं माहिती होतं तसं आम्हाला माहिती होतं. मग माझी शाळा सुटल्यानंतर एक 10-15 वर्षांनी, 15 वर्षानंतर आमच्या शाळेचं रियुनियन झालं, गेट टुगेदर. तर आम्ही बऱ्याच मुली आलो होतो, तर त्या 8 मुली आलेल्या होत्या. मुद्दाम मी तुम्हाला गोष्ट प्रत्यक्ष घडलेली गोष्ट सांगते. तर त्या 8 मुली आलेल्या होत्या आणि एक उद्योग काय केला, सगळ्यांना जाऊन एकच प्रश्न विचारला, तू काय करते आता? सगळ्यांना थोड्या थोड्या वेळाने भेटू. आता हा प्रश्न विचारणे माझा उद्देश होता, कारण त्यातल्या काही मुली त्यांचं हस्ताक्षर अप्रतिम होतं, काही उत्तम ऍथलेट्स होत्या, काही चांगल्या डान्सर होत्या. हे प्रत्येकीकडे काहींचं ॲलोकेट मिळणं, वक्तृत्व चांगलं होतं. हे मी मुद्दाम त्यांना का विचारलं, कारण मला अपेक्षित होतं की आता त्यांनी त्यामध्ये काय केलं असेल बरं. दुर्दैवानं मुलींनो सगळ्यांचं उत्तर काय आलं, काही नाही गं मुली म्हणजे तुम्हाला फार वाईट वाटलं तेव्हा की त्या प्रत्येक मुलीमध्ये एक स्पेशल क्वालिटी होती. पण योग्य वेळी त्या क्वालिटीचं पोषण न केल्यामुळं मी गृहिणीला कधीही कमी लेखत नाही. कारण मी स्वतः जरी व्यवसायाने डॉक्टर आहे तरी मी गृहिणी पण आहे.
तर घर मला पाहावंच लागतं. पण तिच्यात ते स्किल्स होते, ती त्यामध्ये खूप छान करिअर करू शकली असती. म्हणून सांगण्याचा उद्देश असं वाटलं तर हे प्रेम वगैरे हे करण्यासाठी आहे वेळ. जेव्हा तुम्ही कम्प्लीट मॅच्युअर होतात, कम्प्लीट फुलामध्ये रूपांतरित होतात, तेव्हा विचार करा. कारण प्रेम लग्न ह्या खूप जबाबदारीच्या गोष्टी आहेत, ह्या इतक्या हलक्या फुलक्या निश्चित नाहीये. मग असं म्हणून मैत्री आणि आकर्षण ते कळत नाही, मग प्रेमात पडतात. नेक्स्ट स्लाइड तुमची अजून महत्वाची स्लाइड आहे. नाही म्हणायला शिका. जेव्हा अशा पद्धतीचं प्रेम होतं, शरीरात आकर्षण असतं, तेव्हा जर शरीर संबंधाची मागणी मुलाकडून केली किंवा दुर्दैवाने मुलीनं तुम्ही जर असं केलं तर तिथं नाही म्हणा, स्वतःला पण नाही म्हणा आणि समोरच्यालाही नाही म्हणा. शरीर संबंध हे प्रेम निश्चित नाही. पुन्हा मग काय सांगते, काय तुमच्या सिलेबस मध्ये आलं HIV एड्स, सिफिलिस, गनोरिया, हे काय आलंय तुमच्या सिलेबस मध्ये? अशा चुका घडतात मुलांकडून. माहितीये ना, एड्स साठी औषध आहे का? HIV साठी आयुष्यभर आजार तो घेऊन जगावं लागतंय. सिफिलिस, गनोरिया आजार झाल्यावर आयुष्यभर त्याचे विषाणू शरीरामध्ये रक्तामध्ये राहतात. आणि तिसरं महत्वाचं अजून, जर का प्रेग्नन्सी राहिली तर तो नामा निराळा, तो त्रास कोण सहन करायचा? पुन्हा तीच मुलगी अडकली. मग त्यासाठी काय अजून नवीन नवीन आता शास्त्रज्ञांनी इतकं संशोधन केलेलं आहे की प्रेग्नन्सी राहिली, पूर्वी काय व्हायचं, प्रेग्नन्सी राहिली की डॉक्टरकडे जावं लागायचं. लॅबमध्ये आम्ही चिठ्ठी देणार, प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. मग ते आम्हाला म्हणजे कोणालाही चेहऱ्यावर कळतं की लहान मुलगी आहे आणि पाळी नाही आली म्हणून चेक करायला आली होती. मग ते लॅबवाल्याला इलाज म्हणायची, तर ते घेऊन आलं. माझ्यासारखे डॉक्टर काय सोडेल का? आम्ही झाप घापायचो, कळत नाही का तुला असं. आता काय झालं, आईलाही कळत नाही मुलीची पाळी चुकली. मेडिकल मधून किट आणलं की कळतं वेदर आय एम प्रेग्नेंट ऑर नॉट. मग ते कळालं की लगेच मेडिकल मध्ये जायचं, पुन्हा गोळ्या घेऊन यायच्या. 4 दिवस धोधो ब्लिडिंग होत होतं, थोडी मोकळ्या, परत चुकीचं वागायला. आणि चुकीचं वागत होत्या, इकडे आघात झाल्यावर सुद्धा चुकीचं वागत होत्या मुली. त्या गोळ्या इतक्या प्रचंड मार्केटमध्ये खपायला लागल्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सर्वे करावा लागला. कोण घेते या गोळ्या इतकी प्रचंड संख्येने? मुलीनं तेव्हा असं समजलं, त्या 100 गोळ्या जर विकल्या गेल्या तर त्यातल्या 80 गोळ्या अविवाहित मुली घेत होत्या. गव्हर्नमेंटने बॅन केलं मेडिकल लावे करण्यासाठी. तुम्हाला जर त्या गोळ्या हव्या असल्या तर यू हॅव टू सबमिट सोनोग्राफीचा रिपोर्ट द्या डॉक्टरकडे, गायनेकोलॉजिस्टकडेच मिळतील. सोपं वाटायला लागलं त्यांना. प्रेग्नन्सी राहिली, गोळी घ्या, अबॉर्ट करा. अरे पण तो जो काही गर्भ तयार झालेला आहे त्याला शरीराकडून सगळ्या हॉर्मोन्सनी जोरदार पुरवठा गर्भाशयाकडे केलाय का? त्याला वाटते बाबा प्रेग्नन्सी नाहीये, तुम्हाला नकोय, तुम्ही जबरदस्तीने ती ओरबाडून बाहेर काढता. त्याचा एक मोठा स्कार, मोठी जखम गर्भाशयाला होते. आणि मग अशा वेळेस या मुली भविष्यामध्ये जेव्हा खरं बाळ हवं ना तेव्हा त्याने प्रेग्नन्सी नाही. आणि अशा गोळ्यांमुळे गर्भाशयाचं झालेलं नुकसान हे सुद्धा आयुष्यभर भरून निघत नाही. तर म्हणून मुलींनो, या गोष्टी जर शरीर संबंध स्वतःही या गोष्ट करू नका आणि समोरच्याने जर म्हटलं असेल तर नाही म्हणा. आता बौद्धिक विकास, आध्यात्मिक झाला, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासामध्ये वरच्या स्लाइड मध्ये काही दिसत आहेत बायका आणि खाली दिसत आहेत. नाव आहे तुम्ही स्वतःला कुठं पाहता आणि खरं सौंदर्य कोणतं. सुंदर कोण आहे? वरच्या लाईन मध्ये का खालच्या लाईन मध्ये? परीक्षेचं उत्तर नाही द्यायचं, खरं उत्तर द्यायचं. वरच्या, बरोबर आहे. त्या सुंदर आहेत म्हणून तर त्यांना बोलवलं जातं ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मग जेव्हा सौंदर्य संपतं, म्हातारपण येतं, तेव्हा बोलवतात का त्यांना? आता यांना काही जिवंतही असते. खालच्या बघा सुंदर या ज्या आता वर गेल्या तरी स्मरणात आहे. या वयामध्ये मला फक्त बाह्य सौंदर्यच, मी कशी छान दिसते. मी म्हणजे फक्त मी माझा चेहरा आहे का? फक्त मी बाह्य शरीर आहे का? मला आंतरिक सुंदरता हवी आहे. आपण त्या आध्यात्मिक विकासात पाहिलंच की नाही? तशी सुंदर मी असली पाहिजे की ज्याचा मला अभिमान असला पाहिजे. असं सौंदर्य जपा, असा प्रयत्न करा. नेक्स्ट, इथे काही अजून उदाहरण दिली आहेत मुलींनो की इथे बौद्धिक विकास किंवा स्वतःच्या विकासासाठी त्याच्या छोट्या गोष्टी कोण आहे ही? सानिया मिर्झा 2 देशांसाठी खेळणारी प्लेअर. कोण? भारत आणि पाकिस्तान. तुमच्या वयाची होती तेव्हाच तिला सांगायला होतं की हा गेम मी छान खेळू शकते. आई वडिलांच्या मदतीने तुमच्या वयापासून प्रॅक्टिस केली म्हणून ती अव्वल दर्जाची खेळाडू होऊ शकली. नेक्स्ट,
सुंदर असणं आपल्या हातामध्ये नाहीये, ते आई वडिलांकडून आलेले, पण नुसतं सुंदर आहात म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये बोलवलं जात नाही. तुमच्या वयाची होती तेव्हापासून माधुरी वेगवेगळे वक्तृत्व स्पर्धा, ती उत्तम डान्सर होती. ह्या सगळ्यांचा पाठांतर तिचं खूप उत्तम होतं, भाषा खूप छान पद्धतीने बोलायची. त्याची एकच मिनिट, हॅलो, व्हेरी सॉरी, तुला दोनदा सांगावं लागलं. तर तिने ते केलं होतं, तुमच्या वयापासून केलं म्हणून इतकी उत्तम ती ऍक्ट्रेस होऊ शकली. नेक्स्ट प्लीज. इंदिरा गांधी तुमच्या वयाची होती तेव्हा भारताचा स्वातंत्र्य लढा चालू होता. घरामध्ये प्रचंड राजकारणावरती चर्चा चालू होत्या, देशभरातले नेते येत होते. बघा, तुमच्या वयाची इंदिरा जर म्हटली असती मला काय त्याच्याशी घेणं आहे, तो वडिलांचं काम आहे ते बघून घेतील, तर भारताची पहिली पंतप्रधान होऊ शकली असती. तुमच्या वयापासून जे काही मला समजतंय त्यामध्ये ती इंटरेस्ट घेत होती, राजकारणातली समज तिची डेव्हलप झाली, राजकारण तिला समजायला लागलं म्हणून ती पंतप्रधान होऊ शकली. नेक्स्ट. कल्पना चावला कॉलेजला ज्या ऍडमिशन घेतली होती ना, 75 साली ती कॉलेजला होती तेव्हा, सॉरी 75 नाही, कॉलेजला होती तेव्हा त्या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त 2च मुली होत्या. चौथी घरामधली मुलगी. कल्पनाची ऑटोबायोग्राफी नक्की वाचायची. तर वडिलांचं साधं गॅरेजचे दुकान, गॅरेज चालवत होते. तिला त्यांच्या घरापासूनच अंबालाचं एअरफोर्स स्टेशन होतं आणि सारखी विमानं यायची ना एअरफोर्सचं असल्यामुळे, इतके प्रश्न विचारून भांडावून सोडायचे वडिलांना, प्रचंड प्रश्न विचारायचे. आणि त्यातून वडिलांना कळालं की अरे या मुलीला खूप जिज्ञासा आहे, कुतूहल आहे. चौथी मुलगी असून सुद्धा मग त्यांनी तिला इंजिनिअरिंगला घातला आणि मग ती नासाची सायंटिस्ट झाली. तुम्हाला काय आवडतं, जर तुमच्या आई वडिलांना समजलं तर आई वडील सुद्धा तुम्हाला निश्चित मदत करतील, पण ती जिज्ञासा, ती आवड दिसायला हवी. नेक्स्ट. खूप लहान वयामध्ये वडील गेले. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून गाण्याचा रियाज केला होता. 19व्या वर्षी वडील गेले, पार्श्वगायन करून अख्खं घर उभं केलं. का? आधीपासून रियाज करत होत्या. नेक्स्ट. तर या सगळ्याची तयारी जी आहे ती तुमची आधीपासून होते. सामाजिक जबाबदारीकडे आपण चाललोय आता. खरं तर समाज पण थोडंसं विस्तृत झालेलं आहे, घर आहे इथे. आता कुटुंबातल्या काही जबाबदाऱ्या तुम्ही घ्याव्या, घरातल्या काही जबाबदाऱ्या घ्याव्या अशी आईची इच्छा असते का तुमच्या? असते. आई काही कामं सांगितली आईने, पहिली रिएक्शन काय असते? राग येतो. आता सगळ्यात जास्त शत्रू कोण असतं? कारण ते उदाहरण बघू आपण. समजा आईने तुम्हाला असं सांगितलं की इथून पुढे महिनाभर तू रोज घर झाडल्याशिवाय शाळेत जायचं नाही. मला आठवच असतो, माझी परीक्षा आहे, मैत्रिणीकडे जायचे, अजून एक नंबर ऑफ गोष्टी येतात ना माझ्या. माझ्यासाठी आई असायला म्हणायला नाही करायचंच नसतं, तुझं सगळं तू मॅनेज करायचं. पहिल्या दिवशी चिडून रडत पडत झाडले, पण आता झाडायचंच आहे. आता पुढचं बघू आपण. पहिल्या दिवशी झाडण्यासाठी लागलेला वेळ आणि शेवटच्या दिवशी झाडण्यासाठी लागलेला वेळ फरक असेल? पहिल्या दिवशी झाडण्याची क्वालिटी आणि शेवटच्या दिवशीच्या झाडण्याची क्वालिटी फरक असेल? फायदा कोणाचा झाला? आता भांडण आईशी का? तर आई सांगते आता तुमच्या क्षमता जर तुम्ही विकसित केल्या, काही गोष्टी केल्या तर तुमच्यामध्ये स्किल्स येणार आहेत. आम्ही आळशी आहोत ना, आम्हाला ते नाही करायचंय. त्या बाबतीत आम्हाला असं वाटतं अजूनही आई मला लहान मुलीसारखंच ट्रीट करावं. म्हणून मुलीनं घरातल्या जबाबदाऱ्या घेतल्या, तर तुमच्यात ते स्किल्स येतील म्हणून त्या घ्या. तर मग घरात आजी आजोबा आहे, तुम्ही त्यांच्या औषधाची जबाबदारी घेऊ शकता. कधीतरी बाजारात जा, भाज्या आणून द्या आईला, म्हणजे चांगल्या भाज्या कोणत्या, खराब कोणत्या हे तुम्हाला, नेक्स्ट प्लीज, हे तुम्हाला समजेल. घराची साफसफाई ते आत्ताच उदाहरण घेतलं. नेक्स्ट प्लीज. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. अनावश्यक खरेदी. घरी गेल्यानंतर कपाटात बघा बरं, शाळेचे ड्रेस व्यतिरिक्त आपल्याकडे किती कपडे आहेत आणि त्यातले सगळे कपडे मी वापरते का? 2 वर्षांपासून मी या ड्रेसला हातही लावलेला नाही. जर बघा का सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे मुलींनो. बाजारामध्ये 100 कपडे विकले ना तर 80 कपडे मुलींचे जातात. आम्हाला वाटतं काय माझ्या आई वडील पैसे देऊ शकतात, मग घेतले तर काय बिघडलं? मुलींना टेक्सटाईल इंडस्ट्री महाराष्ट्राची आहे इचलकरंजीला वस्त्रोद्योग, त्यांची जी नदी आहे गेल्या 25 वर्षामध्ये त्यामध्ये एकही सजीव जिवंत नाहीये. का? तर वस्त्रोद्योग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतो. हवा, पाणी, जमिनीचं. माझी काही जबाबदारी नाही.
पण आपण जबाबदाऱ्या घेऊया. इंधन वापरत असताना काळजी घेऊ, लाईट फॅन वस्तू वापरत असताना कपड्यांपासून काळजी घेऊया. की पाणी वापरताना ही माझी सोशल सामाजिक जबाबदारी आहे. रस्त्याने जाताना मी शुद्ध नागरिक आहे. तर मगाशी सांगायचं सुद्धा कचरा फेकू नका, थुंकू नका. हे सांगण्यासाठी नाही. भाजी आणायला गेले तुमची आई त्यांनी काय घेऊन येते ना, सवय लावा की कागदी पिशवीच घेऊन जाई हातामध्ये आणि स्वतःही बनवा. ह्या सवयी स्वतः प्रत्येकाला काय होतं, मी एकटी केल्याने काय होईल, अरे पण तू तर कर ना, तुझं पाहून तुला अधिकार कधी येईल. मी जेव्हा भाजी आणायला जाते ना तेव्हा माझ्याकडे 2 पिशव्या असतात, मला एकच लागत असते, ती वापरते. माझी हे झाली कोणीतरी कॅरी बॅग घ्यायला लागली की मी म्हणते ताई ही पिशवी, ती कदाचित माझी अगदी साधी पिशवी असते पण मी देते ती पिशवी मोठी आणि चांगली देते. तेव्हा मी म्हणते अहो नाही चांगली पिशवी राहू द्या ना, तुम्ही प्लास्टिक नेताय ना त्याचं मला खूप दुःख होतंय म्हणून ठीक आहे की मला आजच्या दिवशी 10 प्लास्टिकच्या पिशव्या तरी घरी नाही देणार. ताई विचार करेल की नाही त्याचं, अरे बापरे ह्या बहिणी दिले नाही मी पुढच्या वेळेस घेऊन येते. नेक्स्ट प्लीज. धाडसी वृत्ती आता हे गरजेची आहे ही आहे नक्की. कशासाठी गरजेची आहे, गरजेची का आहे, मला माझ्या भांडण करायला कशाला तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करायला. स्वप्न पूर्ण करायला. ओके अजून जर आपल्याला जर आपली सुरक्षा करायची असेल. एकदम बरोबर उत्तर दिले. खरं दुसरंच तिला पहिलं बोलायचं होतं पण उगाच स्वप्न पडली स्वतःच्या संरक्षणासाठी. कारण आताची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, गर्दीमध्ये अनावश्यक स्पर्श जे होतात ते किती त्रास देतात आपल्याला. मग ते कोणाला होतात माहितीये का, जे शिलेची पेची चेहऱ्यावरूनच कळतं की हिच्यात काही डेली नाहीये, त्या मुलींना सगळ्यात जास्त त्रास होतो. तो फक्त तुम्हाला आता नाही, तुम्ही कामाच्या ठिकाणी जेव्हा जाता ना तेव्हाही त्याचा त्रास होतो. पॉश नावाच्या कमिटीची मी सदस्य आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस. बघा एवढा मोठा कायदा केलाय तो 2013 साली. का, कारण ती हॅरॅसमेंट नुसती शाळेत नाही बाळांवर, ती तिथपर्यंत असते. मग आम्हाला त्यांना संरक्षण द्यावं लागतं. पण दुर्दैवाने खूप जणींना ते बोलण्याचा आवाजही नसतो. मग अशी पोलीस सांगत होते ना तुमच्या शिक्षकांना सांगा. मग ही धाडसी वृत्ती, मला कोणीतरी त्रास देत नाही. बरेचदा काही मुली असा विचार करतात की त्यांनाच अपराधी बनवतात, मलाच का त्रास होतो, हिला नाही होत, तिला नाही होत. अरे त्रास देणारी व्यक्ती वेगळी आहे, तू का तिचा विचार करतेस. तर हे धाडस मला हवं की मला कोणीही शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या माझा छळ करते की मला नको आहे, मला आवडत नाहीये, तर ते सांगण्याचं धाडस माझ्यामध्ये असलं पाहिजे. कोणाला सांगेल की तुझीच नाही, आताच बोलते. तुमचे शिक्षित असतील, वडील असेल, आई असेल, मावशी असेल, नाते असेल, मोठी बहीण असेल, मोठा भाऊ, जी कोणी व्यक्ती तुम्हाला समजून घेऊ शकते तिला तुम्हाला अशा प्रकारची हॅरेसमेंट असेल तर नक्की ते सांगा. नेक्स्ट स्वसंरक्षणासाठी मागे मांजर आहे, अशा कोण दिसतंय तर ही क्षमता बाळांनो आपल्यामध्ये आहे. पण मग मला सतत सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे एक 6 सेन्स असतो पण माहितीये का 6 सेन्स, काही स्पर्श लगेच आपल्याला कळतात की त्यात प्रेम आहे का वेगळा उद्देश आहे, कळतात तुम्हाला. डोळे, नजर आपल्याला कळते, नजरे मागे काय आहे ते. बोलणं द्वयार्थी आहे, कळतं. आता असं जर झालं तर हे अलर्टनेस किंवा स्वतःमध्ये ही व्यक्ती वाईट आहे, ती चुकीच्या उद्देशाने माझ्याकडे पाहते, बोलते, स्पर्श करते, तिथून ताबडतोब अवयव कोण बाजूला व्हा. पहिली गोष्ट लहान असतात तर. अन्यथा तिला बोलण्याचं धाडस तुमच्यामध्ये असलं पाहिजे की अशा पद्धतीने वागू नका, हे मला चालणार नाही. यासाठी तुमचा 6 सेन्स जागृत असला पाहिजे. बावळट सारखं भोळसट सारखं कळतंय मला की ती व्यक्ती चुकीच्या येणे बघते तरी मला कसं वाटत असेल, असं समजू नका. त्यामुळे जागरूक ठेवा. अन्यथा तुम्ही जर जागरूक नसल्या तर बळी तुम्हीच पडणार आहात, ते लक्षात घ्या. मी उदाहरण देते पण आज नाही देत, आता खूप वेळ झालेला. तर बळी ह्या तुम्ही पडणार आहात. आणि मगाशी जसं सांगितलं, जेव्हा तशा मुली ज्यांना काहीतरी सेक्शुअल हॅरॅसमेंट झालेली आहे अशा मुली माझ्याकडे काउन्सिलिंगला जेव्हा येतात तर माझ्याकडे वर्स्ट केस म्हणजे 8 वर्ष लागलं तिला त्या ट्रॉमातून बाहेर यायला. ज्यामध्ये दुर्दैवाने तिचा दोष नव्हता, दोष एवढा एकच होता की ज्या काकाने तिच्यावर अशा पद्धतीचा अत्याचार केला होता तो याच्याही आधी नको ते स्पर्श तिला करत होता, वेगळ्या वयात बोलत होता, वेगळ्या याने पाहत होता. तिला वाटायचं वडिलांच्या वयाचा तो काका म्हणजे शिक्षकच, वडिलांच्या वयात असं कसं असेल,
असा मूर्खासारखा विचार केला नाही की मोठ्या संकटाला बळी पडेल. तुम्ही हे लक्षात घ्या, हे सगळं आपल्या आजूबाजूला असतं, असं समजू नका लहान कुठे दूर असतं. तर तेव्हा ही जागरूकता असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, मग खेळ खेळा, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करा, योगासनं करा, त्याच्यातून तुमची फिजिकल स्ट्रेंथ वाढेल. जिचं शरीरच लेचं पेचं आहे, तिचं मन स्ट्रॉंग असेल का? म्हणून आधी शरीराने स्ट्रॉंग व्हा, तुमचं मन आपोआप स्ट्रॉंग होणार आहे. नेक्स्ट, हे मगाशी बोलले, काही घडलं तर घरामधल्या व्यक्तीला किंवा आईशी सांगा. बरेचदा मुली काय करतात, मैत्रिणीशी चर्चा करतात. तुमचं वाक्य अतिशय महत्वाचं, जितक्या तुम्ही अडाणी असताना तेवढीच अडाणी तुमची मैत्रीण असते. अशा कुठल्या समस्येमध्ये जर पडला तर मैत्रिणीशी चर्चा करून उपयोग नाही. जी वयाने मोठी, अनुभवाने मोठी व्यक्ती आहे तिची मदत घ्या. आता योग्य वाचन करा. अभ्यास हा फार छोटा आहे बरं का. उगाच मला असं वाटतं अभ्यास खूप आहे, त्याच्यावर मी खूप अभ्यास करून रिसर्च करून बोलते आहे. नंतर आहे ना, मी माझं माहितीपत्रक देणार आहे. या विषयावर अजून काही व्हिडिओ केलेले आहेत, ते आवर्जून बघा, अभ्यासाविषयीचे वगैरे. तर अमांतर वाचन करा. कशाला? मगाशी मी सांगितलं, तुम्हाला जे बनायचे त्यासाठी मदत होईल. चांगला माणूस कसा असतो ते तुम्हाला समजेल. नेक्स्ट प्लीज, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात अशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करा, त्याचा मेंदू डेव्हलप होण्यासाठी सुद्धा खूप फायदा पडतो. नेक्स्ट, हे बघत नाही फार आणि ध्यान करा. असं काही कोणी करत नाही ना, ते म्हातारपणी वगैरे करायचं असतं ना. बाळांनो, ध्यान जर केलं तर त्याचे किमान 100 फायदे आहेत. आहे लक्ष माझ्याकडे? ध्यान माझ्याकडे आहे. ओके, तर ध्यान जर केलं, फक्त 10 मिनिट शांत बसला, श्वासाकडे लक्ष दिलं किंवा एखाद्या बिंदूकडे लक्ष दिलं, ज्योतीकडे लक्ष दिलं, वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करता येतं. त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते. मनात अनावश्यक येणारे नकारात्मक विचार कमी होतात. अभ्यास जो करताय त्याचं ग्रास्पिंग वाढतं, आकलन खूप छान वाढतं, आजारपण सुद्धा कमी होतात, प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. असे खूप सारे फायदे आहेत. तुमच्या वयाला योग्य तेवढेच फक्त फायदे तुम्हाला सांगितले. सगळ्यांनी आजचं हे सगळं सेशन खूप छान पद्धतीने ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे आणि शाळेच्या कार्यक्रमाचे